नमस्कार, सुप्रभात. आज आपल्या वर्गाची सुरुवात एका कवितेने करते. त्या मोहनाकडे मागणं मागायचंय. मोहना, मोहन मजला राहो, मोहना, मोहन मजला राहो. मनी वासना एक सुदे, नाम ओठी राहो. मनी वासना एक सुदे, नाम ओठी राहो. मोहना, मोहन मजला राहो, मोहना, मोहन मजला राहो. चित्ती असू दे ध्यास तुझान, तूच स्मरणी राहो. चित्ती असू दे ध्यास तुझान, तूच स्मरणी राहो. मोहना, मोहन मजला राहो, मोहना, मोहन मजला राहो. ध्येय एक समाधान असू दे, राग लोभ मनी ना राहो. मोहना, मोहन मजला राहो. हरेक कर्म निष्काम असू दे, अंतरी आनंद राहो. हरेक कर्म निष्काम असू दे, अंतरी आनंद राहो. मोहना, मोहन मजला राहो, मोहना, मोहन मजला राहो. सार्थक हो मज जीवनाचे, मोह तुझाच राहो. सार्थक हो मज जीवनाचे, मोह तुझाच राहो. मोहना, मोह तुझाच राहो. मोहना, मोह तुझाच राहो. मोहना, मोह तुझाच राहो. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत, परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपते, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ओम ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै. ओम शान्ति शान्ति शान्तिः. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्.
श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आज 8व्या दशकातला 9वा समास सिद्ध लक्षण. आपण जर थोडस पाठीमागचा जर दशकांचा जर विचार केला तर 5व्या दशकामध्ये सुद्धा 10वा समास सिद्ध लक्षण येऊन गेलेला आहे. आणि मग साहजिकच असा प्रश्न येतो की समर्थांनी तिथेही त्या समासात सिद्ध लक्षण सांगितलं, इथेही समासात सिद्ध लक्षण सांगितलं, 2 समास सिद्ध लक्षण या विषयावर आहेत, तर ते कसं काय असं आमच्या मनामध्ये एक शंका निर्माण येईल. तर साधारण आपण जर आपल्या शाळेमध्ये जर विचार केला, शाळेचं उदाहरण घ्यायचं झालं तर आम्ही 8वी मध्ये सुद्धा ट्रिग्नॉमेट्री शिकतो, 10वी मध्येही शिकतो, आणि काही लोक BSc ला वगैरे सुद्धा ट्रिग्नॉमेट्री हा विषय घेऊन पुढे मार्गक्रमण करतात. विषय जरी तोच असला तरी त्या विषयाचं आकलन, त्या विषयाचं समजून येणं किंवा त्या विषयाचं ग्रास्पिंग जे म्हणतो आम्ही, किंवा आपण त्याला जे जाणणं म्हणतो किंवा समजून येणं, किंवा मला कळाला, मला विषय कळाला हे सांगता येत नाही, पण ते माझ्या आत, माझ्या अंतःकरणामध्ये ते मला समजतं, मला कळतं. तसंच या सिद्ध लक्षणाचं आहे. 5व्या दशकातलं सिद्ध लक्षण आणि आत्ताचं सिद्ध लक्षण ह्याच्यामध्ये काहीही फरक नाही, शब्दांनी काही फरक नाही, डेफिनेशननी काही फरक नाही. पण या दोन्ही दशकांच्या मध्ये अनेक वेळेला जे आत्मज्ञान किंवा जो दासबोध म्हणजे समर्थांचा जो उपदेश समर्थांनी जो केलेला आहे, तो जर उपदेश आमच्या अंतःकरणामध्ये जर घट्ट बसलेला असेल, त्याप्रमाणे जर आम्ही आचरण करणार असू किंवा करत असू, तर नक्कीच आम्हाला या सिद्ध लक्षणाचं एक वेगळ्या पद्धतीने समजून येईल, एका वेगळ्या पद्धतीने त्याच्याबद्दल एक जो आपण आहा मुवमेंट म्हणतो तो आपल्याला सगळ्यांना येऊ शकेल. आपण तो सिद्ध लक्षण पाहूया. अजून एक या सिद्ध लक्षण सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्याला लक्षात आलं असेल की अध्यात्म हे खूप कॉम्प्लिकेटेड झालंय असं अनेक वेळेला वाटतं. कारण आमच्या समाजामध्ये अनेक ग्रंथ आहेत, आमच्या अनेक संप्रदाय आहेत, अनेक पद्धतीने अध्यात्म परमार्थ केला जातो. प्रत्येक जण आमचाच मार्ग बरोबर आहे असं सांगतं, आणि ज्या वेळेला आम्ही ते डे टू डे लाईफ मध्ये अध्यात्म करतो, उपासना करतो, साधना करतो, त्यावेळेला एक कशासाठी आम्ही साधना करतोय, त्या उपासनेमधून आम्हाला काय मिळणार आहे, किंवा फायनली मला कुठं पोचायचं आहे, फायनली मला काय व्हायचं आहे, आणि काय झाल्यानंतर मी काय होणार आहे, ही जी व्हिजन आहे, ही व्हिजन ही अँबिग्युअस असून चालत नाही. ती व्हिजन अतिशय क्रिस्टल क्लिअर असली पाहिजे. आणि मधून म्हणजे जसं आम्ही कॉर्पोरेटमध्ये सुद्धा ज्यावेळेला आम्ही व्हिजन आणि मिशन स्टेटमेंट देतो, मिशन हे डे टू डे मध्ये एक्झिक्यूट करण्याचं आहे, एक्झिक्युशन आहे, साधना आहे, उपासना आहे. पण व्हिजन म्हणजे मला कुठं जायचं आहे, मला एक 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये कुठं पोचायचं आहे. तसं या अध्यात्माची व्हिजन, परमार्थाची व्हिजन ही एकच आहे. ती कधीही बदलणार नाही, बदलत नाही, आणि ती अतिशय क्रिस्टल क्लिअर आहे. ती जर एकदा आम्ही समजावून घेतली की आम्हाला कुठं जायचं आहे, आणि आमचं स्वतःचं इंट्रोस्पेक्शन करताना, या मार्गामध्ये एक्झिक्युशन करताना, मिशन स्टेटमेंट एक्झिक्यूट करताना आम्ही त्या व्हिजनला पर्यंत पोहोचतोय का नाही, आम्ही पुढे फॉरवर्ड चाललेलो आहे का रिव्हर्स चाललेलो आहे, हे आम्हाला कळणं आवश्यक आहे. याच्यासाठी आम्हाला ते व्हिजन म्हणजेच फायनल डेस्टिनेशन
म्हणजेच सिद्ध लक्षण होय. समास 9 सिद्ध लक्षण. साधना जेव्हा पूर्ण होते त्यावेळेला साधकाचा सिद्ध होतो आणि त्याच वेळेला त्याला काहीही मिळवण्यासारखं राहत नाही. ही परमार्थाची सगळ्यात शेवटची फायनल स्टेज आहे, फायनल स्टेट आहे, ही फायनल अवस्था आहे. आणि अनेक वेळेला या वेगवेगळ्या गोष्टी आम्ही ऐकल्यानंतर आमच्या मनामध्ये खूप कन्फ्युजन होतं की अरे सिद्ध म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय. अशा या वेगवेगळ्या आम्हाला ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जर आम्ही ऐकलं तर आम्हाला याबद्दल कन्फ्युजन होऊ शकतं. पण परमार्थामध्ये कधीही कन्फ्युजन होणं अपेक्षित नाही. अतिशय क्रिस्टल क्लिअर समर्थांनी सिद्ध लक्षण किंवा परमार्थाची विजन इथं ह्या समासामध्ये सांगितलेली आहे. ते आपण समजून घेऊया. समास 9 सिद्ध लक्षण श्रीराम. अंतरी गेलिया अमृत, बाह्य काया लखलखित, अंतरस्थिती पाणता संत, लक्षणे कैसी सिद्ध. समर्थ उदाहरण देतात की जर एखाद्याने जर अमृत घेतलं, अमृत पिलं, तर अमृत पिल्यानंतर तो अमर होतो आणि ते अमृत आत गेल्यानंतर, पोटामध्ये गेल्यानंतर त्याचा इफेक्ट आम्हाला आमच्या शरीरावर सुद्धा दिसतो. तसं बाह्य काया लखलखित असं समर्थ म्हणतात. मग अंतरस्थिती पाणता संत, लक्षणे कैसी श्रीराम. मग अंतरस्थिती म्हणजे शरीरावरून आम्हाला कळेल की हेनं या माणसाने अमृत प्राशन केलेलं आहे. तसं अंतरस्थिती म्हणजे अंतःकरणाची स्थिती, म्हणजेच मनाची स्थिती, संतांच्या मनाची स्थिती काय आहे, कशी असते, ते आम्ही आता जाणून घेऊया. उदाहरण का दिलं तर झाले आत्मज्ञान बरवे, हे कैसे निपा जाणावे, म्हणून बोलिली स्वभावे साधू लक्षणे श्रीराम. अहो इतकी कन्फ्युजन आहेत आमच्यामध्ये की आत्मज्ञान 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 हा शब्द इतका गुळगुळीत झालेला आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आत्मज्ञान झालं, मला आत्मज्ञान झालं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. कारण का की आत्मज्ञान म्हणजे काय तर अतिशय सोपं आहे. अहम ब्रह्मास्मी महावाक्य आहेत, आपण बघितलेलं आहे आणि ही महावाक्य आम्हाला माहिती आहेत. या महावाक्यांवर आम्ही बोलू शकतो, आम्ही त्याचा जपही करू शकतो आणि मग आम्हाला आत्मज्ञान झालं असं आम्हाला वाटतं. हे कन्फ्युजन दूर होण्यासाठी आत्मज्ञान म्हणजे काय आणि आत्मज्ञान झालं याची डेफिनेशन काय आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. कारण का की नुसतं आत्मज्ञान शब्दांनी होऊन उपयोगी नाही, तर आमचं ते जसं अमृत आत गेल्यानंतर जसं संबंध शरीराचा कायापालट होतो, तसं आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीला, सिद्ध पुरुषाला पूर्णपणे त्याचं अंतःकरण चेंज होतं. आणि ते अंतःकरण कसं असतं हे आम्हाला जाणून घेणं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच आत्मज्ञान हे शाब्दिक ज्ञान नाही, आत्मज्ञान हे अपरोक्ष ज्ञान म्हणजेच अनुभवजन्य ज्ञान आहे. आणि म्हणून समर्थांनी हा शब्द वापरलेला आहे की साधू लक्षण. सिद्ध आणि साधू दोन्ही एकच सिनॉनिमस या अर्थाने इथे वापरलेला आहे. कारण साधू म्हणजे फक्त भगवी वस्त्र घातलेला नव्हे. साधू हा त्या मनाच्या, माणसाच्या अंतःकरणाचा, त्या माणसाच्या मनाचा अवस्था आहे, मनाची अवस्था आहे. आणि तुमच्या आमच्यासारखा गृहस्थाश्रमी माणूस, साधे कपडे घालणारा माणूस सुद्धा साधू असू शकतो. फक्त त्याचं लक्षण, फक्त त्याची अवस्था ही त्याच्या अंतःकरणावरून, त्याच्या वागण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या आचरणावरून रिफ्लेक्ट होते. पण ते रिफ्लेक्शन हे त्याच्या आत असलेल्या अंतःकरणाचं रिफ्लेक्शन आहे. आणि म्हणून ऐक सिद्धांचे लक्षण, सिद्ध म्हणती स्वरूप जाण, ते पाहता वेगळेपण मुळीच नाही श्रीराम. बघा आता या डेफिनेशन मध्ये काहीही कन्फ्युजन नाही, एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. सिद्ध कोण, तर सिद्ध म्हणजे स्वरूप जाण. मग स्वरूप म्हणजे कोण, तर आत्मस्वरूप आहे. म्हणजे आपण गेल्या अनेक समासामध्ये हे बघितलेलं आहे की मी म्हणजे कोण आहे, तर माझं स्वतःचं स्वरूप म्हणजेच आत्मस्वरूप हे माझं चैतन्य स्वरूप आहे, सत स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. श्रुती सुद्धा म्हणते की सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. म्हणजे मी स्वतः, माझं स्वतःचं स्वरूप हे ब्रह्मस्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, सत्स्वरूप आहे. आणि हे जाणणं हे सिद्धाचं लक्षण आहे.
आता हे आम्हाला अगदी सोपं आहे की आम्हाला पण माहिती आहे, आम्ही इतके दिवस दासबोध वाचतोय, ऐकतोय, श्रवण करतोय. सिद्ध म्हणजे स्वरूप जाणं हे आम्हाला काय नवीन आहे, त्यात आम्हाला माहिती आहे. पण नुसतं माहिती असून उपयोग नाही. तिथे समर्थ म्हणतात की ते पाहता वेगळेपण मुळीच नाही श्रीराम. हे शाब्दिक ज्ञान नव्हे, हे शाब्दिक स्वरूप जाणणे नव्हे, तर त्या स्वरूपाशी एकरूपता येणे हेच ते सिद्धाचं लक्षण आहे. आता आपण जाणून घ्यायचं परत एकदा की म्हणून इथे म्हणलेलं आहे की ते पाहता वेगळेपण मुळीच नाही श्रीराम. वेगळेपण म्हणजे काय? तर वेगळेपण नाही म्हणजे काय आहे, तर एकत्र आहे, एकरूपता आहे. कुणाशी? स्वस्वरूपाची. म्हणजेच कुणाशी? तर आत्मस्वरूपाची, म्हणजेच माझ्या स्वरूपाची, त्या परमात्म स्वरूपाची एकरूपता आहे. म्हणजेच मी स्वतः स्वस्वरूपामध्ये राहिलेलो आहे सदैव, म्हणजेच मी त्या परमात्म स्वरूप झालेलो आहे. आमच्या दोघांच्या मध्ये कुठलंही वेगळेपणा नाही, भिन्नता नाही, द्वैत नाही, दोन नाही, ते एकच झालेलं आहे. मग आता एकच झालेलं आहे म्हणजे इक्वल टू ए इक्वल टू बी हे कधी होईल? ज्या वेळेला दोन गोष्टी सर्वार्थाने सारख्या असतील त्याच वेळेला होतील. लॉजिक आहे. मग जर मला जर स्वस्वरूप व्हायचं असेल बघा, तर कसं व्हायला पाहिजे? त्या आत्मस्वरूपासारखं, त्या स्वस्वरूपासारखं, त्या परमात्मा स्वरूपासारखं व्हायला पाहिजे. आणि अनेक वेळेला आपण पाहिलेलं आहे की ते स्वस्वरूप म्हणजे ते निस्संग स्वरूप आहे. म्हणजे ते स्वरूप माझ्या आतच आहे, चैतन्य स्वरूप आहे. त्याच्यामुळेच मी बोलू शकतो, खाऊ शकतो, या सगळ्या जगाचा अनुभव घेऊ शकतो. ते स्वरूप माझ्या आतच आहे, पण माझ्या रागद्वेषांमुळे ते स्वरूप कधीही लिप्त होत नाही. म्हणजे ते अलिप्त आहे, निस्संग आहे. म्हणजे मी जरी रागवलो तरी माझं आतलं चैतन्य स्वरूप रागवत नाही. मी जरी दुःखी झालो तरी माझ्या आत असलेलं चैतन्य स्वरूप हे दुःखी होत नाही. म्हणजे आहे त्याच अवस्थेमध्ये आहे. नवे नवे आमच्या सगळ्यांच्या आत ते एकाच अवस्थेमध्ये, त्याच्या अवस्थेमध्ये आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व गोष्टी करू शकतो. म्हणजे आम्ही डिपेंडंट आहोत, ते इंडिपेंडंट आहे. ते एकच स्वरूप होणं म्हणजेच सिद्ध पुरुष होणं होय. बघा आता मग परत पुढे प्रश्न येतो की मग म्हणजे नक्की काय? मग ते कसं व्हायचं? बघा मग आता त्याच्यासाठी सगळ्या साधन आहेत की कशासाठी आम्ही ते त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे काय? ते शरीराने एकरूप होऊ शकतो का? तर उत्तर आहे नाही. अन्नमय कोशाने एकरूप होऊ शकतो का? तर उत्तर आहे नाही. अन्नमय कोश येणारा जाणार आहे, त्याला जन्म मृत्यू आहे, ते म्हणजे माझं शरीर आहे. मग आम्ही त्या अन्नमय कोशाच्या असलेल्या प्राणरूपाने एकरूप होऊ शकतो का? तर नाही. कारण प्राण हा सुद्धा या सृष्टीमध्ये तयार झालेला आहे. तो वायू आहे. श्वास उच्छ्वासानं तो मी करतो, त्यामुळे मी जिवंत राहतो. पण प्राण स्वरूप होणं म्हणजे स्वस्वरूपी राहणं नाही. मग त्याच्या आत असलेलं मन म्हणजे मी सुखी दुःखी होतो, मी राग द्वेषादी मत्सरादी हे सगळे विकार माझ्या मनाचे आहेत. मग ते म्हणजे स्वस्वरूप आहे का? तर शास्त्र सांगतं तेही तू नाहीस. ते फक्त तुझं मन आहे. त्याच्यामुळे तू फक्त विचार करू शकतोस, सुखी दुःखी होऊ शकतोस. त्याच्यामध्ये तुझ्या मनामध्ये वेगवेगळ्या वासना, कामना येऊ शकतात. आणि त्याच्यामुळे तू सगळं ह्या जगामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व कर्म करतोस. पण तेही तू नाहीस. मग तू कोण आहेस? त्याच्या आत असलेला तू स्वतः असणारा, स्वतःला प्रत्येक माणसाला नेहमी अनुभवाला येणारा मी 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 हा जो मी आहे तो इतरांपेक्षा नेहमी सदैव मला वेगळेपण दाखवणारा, मी इतरांपासून वेगळा आहे यासाठी आटोकाट प्रयत्न करणारा, दोन माणसांमध्ये भिन्नता सदैव दाखवणारा, तू चांगला आहेस मी वाईट आहे, तू असा आहेस मी असा आहे, याच्यामध्ये भिन्नता दाखवणारा असा तो अहंकारी मी 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 म्हणणारा तो अभिमानी स्वरूपी तो मी आहे का? ते स्वस्वरूप आहे का? शास्त्र सांगतं तेही नाही. तू त्याच्या आत जा. कारण हे सगळं माझे आत असलेले माझेच हे आवरण आहेत, लेयर्स आहेत. ते लेयर्स वन बाय वन वन बाय वन वन बाय वन
तुला स्वतःलाच काढून टाकले पाहिजेत, त्याचा निराश केला पाहिजे, म्हणजे तुला स्वस्वरूपाचं, स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन होईल, जाणीव होईल, अनुभव येईल. मग त्याच्या आत काय आहे? त्याच्या आत आनंद स्वरूप आहे. म्हणजेच काय तर मी माझं स्वतःच असलेलं अज्ञान आहे. मी स्वतःला जे एक मनुष्य समजतो, मी स्वतःला विवेक सबनीस समजतो, मी स्वतःला 5 फूट 8 इंच असणारा माणूस समजतो, हे जे सगळं आहे हे माझं स्वतःच माझ्याच बद्दल असणारा अज्ञान आहे. आणि ते अज्ञान सुद्धा मी नाही. आणि म्हणून जसं अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, या 5ही कोशांना आत म्हणजेच अतीत, म्हणजेच या 5ही कोशांपासून अतिशय अलिप्त, निसंग आहे, तो म्हणजे आत्मस्वरूप आहे. आणि त्या आत्मस्वरूपामध्ये राहणं म्हणजे थोडक्यात काय की इट इज वी आर ग्रोईंग अवर सेल्स. मी प्राणमय कोशामध्ये राहू शकतो, मी स्वतःला अन्नमय कोशामध्ये राहू शकतो. म्हणजे काय की खाओ पिओ मजा करो, आज मला काय खायचं आहे, आज मला इथं जायचं आहे, इथं मला वेकेशन करायची आहे, या मॉलमध्ये जायचं आहे, की हे सगळं जे आहे हे अन्नमय कोशाच्या लेअर मध्ये, अन्न कोशाच्या म्हणजे सगळ्यात खालचा लेअर जो आहे शारीरिक स्तर, या शारीरिक स्तरावर आम्ही जर असू तर आम्हाला आमच्यामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये तेच महत्वाचं वाटेल आणि तेच मी उपभोगेन, तेच मी माझं आयुष्य होईल. दॅट इज माय लाईफ. त्याच्यावरती गेल्यानंतर प्राणमय कोश, की मला थोडं माहितीये की अरे प्राण म्हणजे मग योगासन, प्राणायाम हे करणारा जो माणूस असेल त्याला प्राणमय कोश कळेल आणि तो त्या स्वरूपामध्ये, त्या स्थितीमध्ये, त्या अवस्थेमध्ये स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करेल. तो एक वरचा लेअर झाला. त्याच्यावरती गेल्यानंतर माझ्या मनाचा जो लेअर आहे तो म्हणजेच माझ्या मनामध्ये असलेलं रागद्वेष, म्हणजे त्या लेअरवर असणारा जो माणूस आहे तो स्वतःला कंट्रोल करू शकेल, त्याच्यामध्ये माइंड कंट्रोल असतील, तो कधी कुठलंही तो इमोशन्सनी ऍक्शन्स घेणार नाही, तो नेहमी बुद्धीने ऍक्शन घेईल, त्याच्या कामांना तो कंट्रोल करेल. अशा पद्धतीचा जो माणूस आहे तो सदैव आनंदी राहण्याचा प्रयत्न करेल, तो त्याच्या मनातले राग द्वेष काढून टाकण्याचा प्रयत्न करेल. ह्या लेवलला ऍक्ट होणारा जो माणूस आहे तो जो माणूस, तो स्तर, ती लेवल ही मनोमय कोशाची झाली. त्याच्यावरची लेवल अहंकाराची झाली. आणि अहंकारामध्ये बेसिकली तो माणूस म्हणतो की मी हा आहे, मी तो आहे, मी असं करतो, मी या कंपनीत आहे, मी डायरेक्टर आहे, माझी एवढी संपत्ती आहे, माझी मुलं बाळ आहेत, माझे सन्मान आहेत. या लेवलला असणारा जो माणूस आहे तो त्याचा विचार करतो, लोक मला काय म्हणतात, हा अभिमानित्व लेवल झाली. आणि त्याच्यावरची अज्ञान लेवल. आणि त्याच्या वरच्या लेवलला ज्या माणसाचं आयुष्य आहे, ज्या साधकाचं आयुष्य आहे, त्या लेवलला तो नेहमी वावरतो, त्या लेवलला तो नेहमी ऍक्शन करतो, कारण त्याचं शरीर आहे. त्या माणसाला सुद्धा अन्नमय कोश आहे, म्हणजे त्या माणसाला सुद्धा शरीर आहे, त्या माणसाला सुद्धा तो प्राण घेतोय म्हणजे प्राणमय कोश आहे, त्या माणसाला सुद्धा मन आहेच, त्या माणसाला सुद्धा हे सर्व आवरण म्हणजे सर्व कोश आहेत. पण हे सर्व असून सुद्धा तो सर्वात वरच्या कोशाला, स्वस्वरूपाला, तो त्या लेवलला राहण्याचा प्रयत्न करतो. तो नवे एफर्टलेस स्टेट ऑफ सेल्फ, ही जी स्टेट आहे ही स्वस्वरूपाची अवस्था आहे. आणि ही अवस्था द्वैतपणानं येत नाही, तर त्याच्याशी एकरूप होण्यानंच येते. आणि म्हणूनच इथे म्हणलेलं आहे की ते पाहता वेगळेपण मुळीच नाही श्रीराम, स्वरूप होऊन राहीचे तया नाम सिद्ध बोलीचे. म्हणून सिद्ध कोणाला म्हणतात, की जो स्वरूप होऊन राहिलेला आहे, याच शरीरामध्ये आहे, याच माणसांमध्ये आहे, तो आमच्यासारखाच मिसळतो आहे, आमच्यासारखाच खातो बोलतो फिरतो आहे, परंतु तो त्या स्वरूपामध्ये सदा सर्वदा सावधानतेने राहिलेला आहे. आणि हेच ते अवस्था म्हणजेच सिद्धावस्था होय. आणि म्हणून स्वरूप होऊन राहीचे तया नाव सिद्ध बोलीचे, सिद्ध स्वरूपीच साजे सिद्धपण सिद्धा. म्हणून सिद्धांनीच ते सिद्धपण मिरवावं, सिद्धांनीच सिद्धांबद्दल बोलावं, बाकीच्यांनी त्या सिद्धांबद्दल बोलू नये. हे अतिशय सत्य आहे. याचं कारण काय आहे की आम्हाला त्या लेवलला जाऊनच ते
त्याच्याशी एकरूप होऊनच ते सिद्धपण जाणून घेतलं पाहिजे. आता कॅश 22 सिच्युएशन आली की मी तर आता खाली आहे, खालच्या लेवलला आहे, आणि जर मला जर सिद्धपण जाणून घ्यायचं असेल तर खरं तसं बघायला गेलं तर मला ते तिथं त्या लेवलला जाऊनच मला ते घेतलं पाहिजे. कारण हे मला शरीराने जाणता येत नाही, माझ्या प्राणांनी मला समजू येत नाही, माझ्या मनाने मला करता येत नाही, माझ्या बुद्धीनं ते मला कळू शकत नाही. मला तिथं पोचूनच ते सिद्धपण अनुभवलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण मी ते कसं करणार? आणि म्हणून इथे म्हणतात की हे जरी खरं असलं तरी तुला आत्ता मी फक्त शब्दांनी सांगतो. म्हणजे तुझ्या मनामध्ये मला माहितीये की तुला तिथं पोचायचं आहे. आत्ता तू तिथं नाही आहेस. तिथं गेल्याशिवाय तुला तू सिद्ध झालायस की हे कळणार नाही. कारण सिद्ध माणूस कधीही वरून दिसत नाही. तो प्रसिद्ध असेलच असं सांगता येत नाही. त्याला शिष्य असतीलच असं सांगता येत नाही. तो आमच्यासारखाच असेल, पण तरी सुद्धा तो सिद्ध असेल. तो अंतःकरणातून सिद्ध असेल, मनातून सिद्ध असेल. आणि म्हणून आम्हाला कळलं पाहिजे, ह्याच्यासाठी आम्हाला समर्थ इथं पुढचं परमार्थाची विजन सांगतात. कारण अदरवाईज आम्हाला कळणारच नाही. आम्हाला जर कुठं जायचं आहे, डेस्टिनेशनला कसं जायचं आणि कशा पद्धतीने जायचं आणि ते पोचल्यानंतर तिथं काय होणार हे जर कळलं नाही तर आम्ही अंधारात चाच पडल्यासारखं होईल. आणि म्हणून तो आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी समर्थ इथं सांगतात की वेदशास्त्री जे प्रसिद्ध स्वस्वरूप स्वतः सिद्ध तयासीच बोलीचे सिद्ध अन्यथा न घडे सिद्ध. जे वेदांमध्ये सांगितलेलं आहे, जे शास्त्रींनी म्हणजे पंडितांनी जे सांगितलेलं आहे, जे प्रसिद्ध आहे ते स्वस्वरूप स्वतः सिद्ध आहे. आणि म्हणूनच बाकीच्यांना जरी कळलं नाही, ते फक्त सिद्ध माणसालाच दुसरा सिद्ध माणूस आहे का नाही हे कळतं. हे जरी आम्हाला मान्य आहे, हे जरी सत्य असेल तरी सुद्धा तथापि बोलो काही एक साधकास कळाया विवेक सिद्ध लक्षणाचे कौतुक ते हे ऐसे असे सिद्ध. कारण आम्हाला ते कळलं पाहिजे. हे जरी सगळी सत्य जरी असेल तरी सुद्धा साधकाला तो विवेक कळला पाहिजे. साधकाला ते काय आहे हे क्रिस्टल क्लिअर कळलं पाहिजे. त्याला कन्फ्युजन नाहीये, त्याला अंधारामध्ये त्याला जायचं नाही. उद्या सिद्ध म्हणजे काय हे मला एक्झॅक्टली कळलं पाहिजे, म्हणजे मला कळेल की मी सिद्ध कसा होईल. कारण प्रत्येक माणूस हा सिद्ध व्हावा हेच त्या परमेश्वराचं खरं तसं बघायला गेलं तर करतं. म्हणजे त्याच्यासाठीच आम्हाला हे सगळा उपदेश आहे. दासबोध हा फक्त एकाच गोष्टीसाठी दिलेला आहे की प्रत्येक माणूस हा सिद्ध पुरुष व्हावा ही तळमळ समर्थांची आहे. म्हणूनच आम्हाला हा दासबोध सांगितलेला आहे. म्हणून आम्हाला सिद्ध लक्षण ते कळलं पाहिजे. आता ते सांगतात की अंतरस्थित स्वरूप झाली पुढे काया कैसी वर्तली जैसी स्वप्नीची नाथली स्वप्न रचना स्थिरा. म्हणजे सिद्ध आत्ता तर आपण म्हणत होता की सिद्ध पुरुष ही आंतरिक स्थिती आहे. या शरीरामध्ये असतानाच ती अंतरस्थिती येते, म्हणजेच त्या मनाची स्थिती म्हणजे अवस्था येते, म्हणजेच त्या स्वस्वरूपाची अवस्था येते. मग त्या सिद्ध पुरुषाची शरीर कसं असतं हो? हा साधा प्रश्न आहे. कारण तो आम्हाला आमचं शरीर काय आहे कळतं. आम्ही आमच्या शरीराच्या लेवलला काम करतो. मग त्याचं शरीर कसं काम करतं? तर इथं सांगतात की जैसी स्वप्नीची नाथिरी स्वप्न रचना सिद्ध. म्हणजे अरे आम्हाला सगळ्यांना स्वप्नाचा दृष्टांत आम्ही बघितलेला आहे अनेक वेळेला आपल्या पूर्वीच्या निरूपणामध्ये, की मला जर स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मलाच माझं स्वप्न पडलं आणि मीच मला माझ्याच स्वप्नामध्ये पाहतो आहे आणि मग मीच माझ्या स्वप्नामध्ये काय करतोय, तर आपण असं विचार करूया की नागाची पूजा करतोय. नागपंचमी झाली आणि नागपंचमीची पूजा करण्यासाठी मी त्या नाग या लोकांमध्ये गेलो, स्वप्नामध्ये गेलो. बरोबर आहे ना? मला स्वप्न पडलेलं आहे आणि त्या स्वप्नामध्ये मी नाग लोकांमध्ये गेलो आणि ते नाग लोकांच्या मध्ये गेल्यानंतर समोर साक्षात नाग माझ्या समोर आले, नागराज समोर आले आणि त्यांना मी नमस्कार केला. त्या नागराजांची पूजा केली नागपंचमी निमित्त
त्यांना लाया आणि दूध अर्पण केलं. आणि ते सगळं झाल्यानंतर काय होतंय कळेना, तेवढ्यात दुसरीकडून दुसरे कोणतरी नागराज आले आणि त्यांनी मला दंश केला. आणि दंश केल्याबरोबर मी जोरात उठलो, ओरडलो आणि मी घाबरून माझ्या सबंध अंगाला घाम फुटलेला होता. त्या दंशानं माझं पुढे काय होणार हे मला माहिती नव्हतं. त्या स्वप्नामध्ये मी ते सबंध सगळा प्रसंग अनुभवला. माझ्या अंगावर काटे आले, मी घामानं भिजलो, मी अतिशय घाबरलेलो होतो. पण एका क्षणात ज्या वेळेला मला स्वप्नातून जाग आली, त्यावेळेला मला जाणलं, मला लक्षात आलं की अरे ते स्वप्न होतं. आणि ज्या वेळेला मला लक्षात आलं की ते स्वप्न होतं, त्या स्वप्नामध्ये दुःख आहे का हो? स्वप्नामध्ये दुःख आहे, पण ऍक्च्युली दुःख नाही. कारण जाग झाल्यानंतर ते दुःख नाही, कारण ते स्वप्नातलं दुःख आहे. स्वप्नामध्ये ज्या वेळेला मी नागराजांची पूजा करत होतो, त्यावेळेला मी आनंदी झालेलो होतो. ते आनंद जागृत अवस्थेमध्ये आहे का? तर तो आनंद मला स्वप्नावस्थेमध्ये होता. म्हणजे ते आनंद, दुःख, भीती ते सगळं स्वप्नामध्ये खरं होतं, पण स्वप्नामधून बाहेर आल्यानंतर जागृत अवस्थेमध्ये त्याच्यातली कुठलीच अवस्था नव्हती, खरी नव्हती. ते दुःखही खोटं होतं, ती भीतीही खोटी होती, ते सुख आनंदही खोटा होता. अगदी तसंच सिद्ध माणूस शारीरिक लेवलला या जगात असताना, वावरत असताना तुमच्या आमच्या सारखंच व्यवहार करतो. फक्त आम्ही जागृत अवस्थेमध्ये कुठले प्रसंग घडले, दुःखाचे प्रसंग घडले की आम्ही शोकरहित होतो, दुःखाने आम्ही शोकग्रस्त होतो. सुखाचे प्रसंग घडल्यानंतर आम्ही हर्षित होतो. भयाचे प्रसंग घडल्यानंतर आम्हाला भीती वाटते. आणि आम्हाला खरंच वाटतं की हे खरंच आहे, कारण आम्ही जागृत अवस्थेमध्ये आहे. कारण जागृत अवस्था ही खरी अवस्था आहे असं माझं मत आहे, असं मला वाटतं. पण तो जो सिद्ध पुरुष आहे, तो आणि मी, फरक कुठला आहे? दोघही ज्या वेळेला जागृत अवस्थेमध्ये असतील, अन्नमय कोशाच्या लेवलला व्यवहार करत असतील, तर मी तो व्यवहार सर्व खरा आहे अशा पद्धतीने घेतो. सिद्ध पुरुष तो व्यवहार आमच्यासारखाच करतो, पण तो स्वप्नामध्ये व्यवहार आहे असं समजून त्या दुःखाने शोक होत नाही, त्या आनंदाने आनंदी होत नाही. म्हणजेच तो भगवंतानी गीतेमध्ये सांगितलं, सुख दुःखे समे कृत्वा लाभाला यभो जया जय. जणू काही तो हे जे जागृत अवस्थेमध्ये जे त्याचं जे व्यवहार आहे, तो व्यवहार आमच्यासारखाच तो हसतो, आमच्यासारखाच तो रडतो. जसं नाटकामध्ये तो ऍक्टर नाटक करतो, तसं तो सिद्ध पुरुष इथे नाटक करतो. पण ते नाटक इतकं हुबेहूब करतो की आम्हाला कळतच नाही की तो हसलाय म्हणजे तो आनंदी आहे, का तो रडतोय म्हणजे तो दुःखी आहे, तो रागवलाय म्हणजे त्याला क्रोध आलाय का काय, हे खरं आहे का खोटं आहे हे आम्हाला वरून कळू येत नाही. कारण याचा अर्थ काय, तर तो त्या अवस्थेमध्ये हे सगळं करतो, स्वप्नवत करतो. आणि म्हणूनच इथे सांगितलेलं आहे, ही व्हिजन आहे. हे बघा, म्हणजे एखादं जर आम्हाला जर ती स्थिती, आणि ते आमचं आम्हाला कळतं, ते आम्हाला कुणालाही सांगायचं कारण नाही. जर आम्ही जागृत अवस्थेमध्ये असताना, डोळे उघडलेले असताना, दिवसा आम्ही या समाजामध्ये वावरतो आहे, आम्ही माणसांमध्ये खेळतो, सर्व काही करतो आहे, सर्व गोष्टी चालू आहेत. पण हे सर्व गोष्टी करत असताना आम्ही आमच्या इमोशन्स कंट्रोलमध्ये ठेवल्या, आम्ही सर्व कर्म केली, आम्ही निसंग राहिलो, आम्हाला कुठल्याही आमच्या कामना, आम्हाला स्वतःसाठी काहीही भोगायचं नाही. म्हणजे थोडक्यात मला स्वतःसाठी काहीही नको आहे. प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तृप्तः स्थितप्रज्ञ सिद्धोच्यते. स्थितप्रज्ञ पुरुष म्हणजे सिद्ध पुरुष. म्हणजे थोडक्यात सिद्ध पुरुषाला कुठल्याही कामना नाही, कुठलीही इच्छा नाही, कुठल्याही वासना नाही, कुठलंही काहीही भोगायचं नाही.
पण तरी सुद्धा तो जणू काही आमच्यासारख्याच वासना आहेत, भोगायचा आहे, अशा पद्धतीने तो वावरतो. आणि म्हणून आम्हाला तो कधीही वरून दिसू शकत नाही, कळून येऊ शकत नाही. आणि म्हणून इथे म्हणतात हे परमार्थाची व्हिजन आहे. तथापि सिद्धांचे लक्षण काही करू निरूपण जेणे पाणे अंतरखुण परमार्थाची. परमार्थाची अंतरखुण आहे म्हणजे काय, की तो अंतरंगाने तो कसा आहे. जसं अमृत पिल्यानंतर बाह्य काया सुंदर होते, तसं आत्मज्ञान मिळाल्यानंतर त्याचं मन कसं होतं. ही खूण ही परमार्थाची व्हिजन आहे. आणि म्हणून परमार्थ हा बाहेरचा नाही, परमार्थ हा अन्नमय कोशाचा नाही, परमार्थ हा मनोमय कोशाचा आहे. म्हणजे आम्ही मनासाठी काम करतो. मन आमचं कसं आहे, आम्ही मनामध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करून आणतो आणि आमचं मन त्या स्वस्वरूपाच्या अवस्थेला कसं जातं, हीच परमार्थाची व्हिजन आहे. आणि हे आत्मज्ञान आहे. हे चेंज म्हणजे आत्मज्ञान आहे, ती अवस्था म्हणजे आत्मज्ञान आहे, नुसते शब्द म्हणजे आत्मज्ञान नाही. आणि म्हणून सदा स्वरूपा सिद्धांत. आता पुढे लगेच सगळं त्याची व्हिजन येते की तो कसा आहे, तो नेहमी सदा स्वरूपा अनुसंधानामध्ये आहे. अनुसंधान हा शब्द वापरलाय. अनुसंधान हा शब्द मनासाठी वापरला जातो, की मनाने त्याला माहिती आहे. म्हणजे जसं कळायला अतिशय सोपं आहे, ऍक्टर ज्या वेळेला नाटकामध्ये काम करतो त्याला सर्व काही माहिती आहे की या नाटकामध्ये माझा रोल व्हिलनचा रोल आहे आणि त्या व्हिलनचे कपडे त्यांनी परिधान केलेले असतात. आणि विलन असताना त्या नाटकामध्ये तो सर्व काही वाईट गोष्टी करतो. जे जे काही त्या नाटकाचं स्क्रिप्ट असेल आणि त्याला डायरेक्टरनं सांगितलेलं असेल त्या पद्धतीने तो सर्व काही करतो. हे सर्व करत असताना तो कधीही विसरत नाही की जर तो व्हिलनचा रोल केला असेल तर मी विवेक सबनीस आहे. मी कधीही विसरत नाही, जरी मी तो व्हिलनचा रोल 3 तास केला तरी सुद्धा. बघा, हेच त्या साधूचं लक्षण आहे की जागृत अवस्थेमध्ये मला हा रोल दिलेला आहे. मी जन्माला आल्यानंतर माझं शरीर पडेपर्यंत मला हा रोल दिलेला आहे. त्या रोल मध्ये मी लहान असतो, रोल मध्ये मी मोठा होतो, त्या रोल मध्ये मला वेगवेगळी कर्तव्य आहेत. मी कुणाचा तरी मुलगा असेल, मी कुणाचा तरी पती असेल, मी कुणाचा तरी वडील असेल, मी कुठल्या तरी कंपनीचा एम्प्लॉई असेल, मी या समाजाचा घटक आहे, माझा हिंदू धर्म आहे, म्हणजे हिंदू धर्माप्रती माझं काहीतरी कर्तव्य आहे, या देशाप्रती माझं सगळं कर्तव्य आहे. ते सर्व कर्तव्य तो करतो. पण नाटकामध्ये असलेल्या त्या ऍक्टर प्रमाणे तो सर्व इन्व्हॉल्व्ह होऊन करतो. त्या प्रसंगानुसार तो इन्व्हॉल्व्ह होऊन सर्व प्रसंग करतो. पण हे सर्व करत असताना तो आतून कधीही विसरत नाही की तो कोण आहे. आणि हेच आहे हे सदा स्वरूपानुसंधान आहे. आणि म्हणून शब्द वापरलाय की सदा, म्हणजे तो विसरत नाही. तो नेहमी 24/7 365 days ऑलवेज ऑन, ऑलवेज कनेक्टेड. कुणाशी, तर स्वतःच्या आत असलेल्या स्वरूपाशी त्याचं अनुसंधान आहे. तो त्याच्याशी जोडलेला आहे, तो त्याच्याशी कनेक्टेड आहे. आणि हे लक्षण आहे. आता हे बाहेरून कसं कळणार हो, आम्हाला कळणंच शक्य नाही. आणि म्हणून इथे म्हणलेलं आहे की जनी असोनी आपण जना वेगळा श्रीराम. म्हणून तो माणसांमध्येच आहे, आमच्यासारखाच खातो पितो उठतो बसतो सर्व काही करतो. तो आमच्यातलाच असेल, आमचा नातेवाईक असेल, पण तरीही सुद्धा तो आम्हाला ओळखता येणार नाही. आणि म्हणून जनी असो आपण जना वेगळा श्रीराम. जनामध्येच आहे, माणसांमध्येच आहे, पण तो माणसांच्या पेक्षा वेगळा. कारण का, कारण बाकीचे सगळे जी माणसं आहेत ती याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली आहेत. ती विसरतात की आम्ही ऍक्टिंग करतोय. ते काय म्हणतात की जर आम्हाला प्रसंग वाईट आला तर तो आम्हाला दुःख होतं. आम्हाला जर भीतीदायक प्रसंग घडला तर त्याला खरोखर भीती वाटते. आम्हाला आमच्या मृत्यूची भीती वाटते, आम्हाला प्रसंगाची भीती वाटली, आम्हाला रोगाची भीती वाटते. जर आम्हाला जर असं वाटत असेल आत, तर आम्ही ज्यावेळेला आम्हाला त्याचं वाटेल त्यावेळेला आमचं अनुसंधान ब्रेक होणार नाही का. आणि म्हणून सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. हे फक्त त्या साधूलाच कळतं, सिद्ध माणसाला कळतं, दुसऱ्या माणसाला कळत नाही. आणि म्हणून हे
अनेकदा सांगितलेलं आहे की आम्हाला साधूपण किंवा सिद्धपण हे दुसरा कुणीही म्हणू शकत नाही आणि तो कधी म्हणणार नाही. कुठलाही साधू, कुठलाही सिद्ध माणूस कधीही म्हणणार नाही, कारण तो जर म्हणत असेल तर तो स्वरूपानुसंधान ठेवूच शकत नाही. हे शास्त्र आहे. आणि म्हणून जनी असो ना आपण जना वेगळा सिगाम, स्वरूपी दृष्टी पडता तुटून गेली संसार चिंता. बघा, मग एकदा स्वरूपाचं मला अनुसंधान झालं, एकदा ते स्वरूप काय आहे कळलं, तर त्याचा इफेक्ट काय आहे, त्याचा रिझल्ट काय आहे ते माझ्या वागण्यात, माझ्या विचार करण्यात कसं कळेल? तुटून गेली संसार चिंता. बघा किती क्रिस्टल क्लिअर आहे. आम्हाला सगळ्यांना संसार चिंता आहे, आम्हाला सगळ्यांना काळजी आहे की माझं कसं होणार, सारखी भविष्याची चिंता आहे ना. म्हणजे आम्हाला मुलाबाळांची काळजी आहे, आम्हाला आमची काळजी आहे, आमच्या शरीराची काळजी आहे, आम्हाला प्रमोशन मिळेल का नाही याची काळजी आहे, आम्हाला आमची संपत्ती राहील का नाही याची काळजी आहे, आमची गाडी खराब झाली का नाही, पावसाचे दिवस आहेत, गाडी खराब होईल त्याच्यामुळे काहीतरी केलं पाहिजे. या सगळ्या चिंता आमच्या समोर आहेत, कारण का की ते आमचं आहे, त्याच्याबद्दल मला प्रेम आहे, ममत्व आहे. आणि ममत्व असल्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल चिंता आहे, त्याच्याबद्दल आम्हाला इफेक्ट होतो. म्हणून पहिलं लक्षण सांगितलं की तुटून गेली संसार चिंता. जर मी स्वरूपानुसंधान असेल, खरोखरच मी निस्संग असेल, तर संसार चिंता करण्याचं काहीच कारण नाही. आणि म्हणून हे कसं सांगितलं की पुढे लागली ममता निरूपणाची सदा. मग तो कशामध्ये रमतो? तर तो या आत्मज्ञानामध्ये रमतो. त्याला आता काहीही नको आहे संसारामध्ये, तो करतोय संसार, तो संसारामध्येच आहे, तो संसार करतोय पण मेकॅनिकली करतोय, इन्व्हॉल्व होऊन करतोय. आता हे ज्याला कळलं त्याला हा परमार्थ कळला. आणि म्हणून ममत्व कुणाचं आहे तर त्याला निरूपणाचं ममत्व आहे, संसाराचं ममत्व नाही. आणि म्हणून वैराग्य असल्याशिवाय, डिटॅचमेंट असल्याशिवाय, संसाराची डिटॅचमेंट असल्याशिवाय संसाराची चिंता जाणार नाही. आणि म्हणून सांगितलं की जोपर्यंत आमच्यामध्ये या संसाराची, या व्यवहाराची, या अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि अज्ञानमय कोश याच्याबद्दल ममत्व आहे, तोपर्यंत आम्हाला ती अवस्था, स्वस्वरूपाची अवस्था प्राप्त होणार. हे साधकाचे लक्षण, परिसिद्धांगी असे जाण, सिद्ध लक्षण साधक विण बोलोच नाही सिद्धाम. मग आता हे खरं तसं बघायला गेलं तर साधकाचे लक्षण आहे, तर तो ऍक्च्युली सिद्ध आहे, तो व्यवहारामध्ये साधकासारखा वापर. तर ते म्हणलेलं आहे की बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी सिद्ध लक्षण चतुरी जाणीचे ऐसे सिद्धाम. तो सिद्ध माणूस कसा आहे की बाहेर साधकासारखाच आहे, तुमच्या आमच्यासारखाच तो जप करतो, तुमच्या आमच्यासारखाच तो ध्यान करतो, तुमच्या आमच्यासारखाच तो पूजा करतो, सर्व काही साधना करतो, उपासना करतो. आम्हाला वाटतं की अरे तो आमच्यासारखाच साधक आहे, आणि मग आम्ही त्याला आमच्यासारखाच समजतो, कारण तो वरून काही कळत नाही, पण तो स्वरूपाकार अंतरी आहे हे आम्ही विसरतो. आणि बघा, सर्व संतांचं जर आम्ही चरित्र बघितलं तर त्यावेळेला शरीरामध्ये असताना सर्व संतांना कुणीही ओळखलेलं नाही. भगवंताच्या अवतारामध्ये भगवंताला भगवंत म्हणून त्यावेळेला कुणीही मान्यता दिलेली नाही. एक दोन माणसं असतील, अर्जुन असेल, मे बी थोड्याफार प्रमाणामध्ये विदुर असेल, पण अदरवाईज बाकी सगळ्यांनी भगवंताला एक श्रीकृष्ण यादव याच स्वरूपाने ओळखलेलं आहे. संत गेल्यानंतर आम्ही संतांचा खूप उदो करतो, त्यांचं खूप पादुका घेऊन खूप त्यांचं हे करतो, पूजन करतो, पण ते ज्या वेळेला शरीरामध्ये असतात, कारण ते आम्हाला ते शरीर वाटतात आणि म्हणून आम्ही त्याला आमच्यासारखं समजतो. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत की परमहंस रामकृष्ण परमहंसांच्या बरोबर एक भक्त होता, त्यांच्या बरोबर तो सदैव असायचा. 20 वर्ष 30 वर्ष त्यांच्या बरोबर होता, सर्व त्यांची काळजी घ्यायचा, शरीराच्या दृष्टिकोनातनं ते त्यांच्या बरोबर असायचा. तो त्यांचं ऍक्च्युली सावलीसारखा त्यांच्या आजूबाजूला असायचा. परंतु
रामकृष्ण परमहंसांचं अंतःकरण त्यांनी जाणून न घेतल्यामुळे तो तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. रामकृष्ण परमहंस हे योगी आहेत, सिद्ध पुरुष आहेत, हे फक्त शब्दांनी माहिती आहे. त्यांची पूजा अर्चना करतो आहे, सेवा करतो आहे, पण ती अवस्था, परमहंसांची अवस्था ती त्याला आली नाही. याचं कारण काय की त्यांनी अंतःकरणाने रामकृष्ण परमहंसांना जाणण्याचा प्रयत्न केला नाही. ते मन, त्यांचं मन किंवा त्यांचं अंतःकरण घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण परमार्थ हे अंतःकरणाचा आहे, परमार्थ हा शरीराचा नाही. म्हणून सत्संग ज्यावेळेला म्हणलं जातो तो सत्संग हा शारीरिक सत्संग नसतो, तर शारीरिक सत्संग हा एक भाग झाला. पण जे सिद्ध पुरुष असतात त्यांचं मन आम्हाला घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी सिद्ध लक्षण चतुरी जाणीचे ऐसे सिद्धांत. संदेह रहित साधन तेची सिद्धांचे लक्षण अंतर्बाह्य समाधान चळे चळेना ऐसे सिद्धांत. संदेह रहित साधन, बघा शब्द किती छान वापरलेत समर्थांनी, क्रिस्टल क्लिअर. आम्ही साधना करतो, आम्ही 1 वर्ष साधना करतो, 2 वर्ष साधना करतो, जप करतो, आणि आमच्या मनामध्ये संदेह येतो की अरे मी जप बरोबर करतोय का. मग जर जप बरोबर करत असेल तर मला त्याचा रिझल्ट कसा मिळत नाही. बरं माझं सोडून द्या की हा पुढचा माणूस 10 वर्ष झाले जप करतोय, पण त्याच्या मनामध्ये काहीच फरक नाही, त्याच्या व्यवहारामध्ये काही फरक नाही, बोलण्यामध्ये काही फरक नाही, वागण्यामध्ये फरक नाही. म्हणजे त्या जपामध्ये फरक आहे का, जपामध्ये प्रॉब्लेम आहे का, त्यानं घेतलेला जो मंत्र आहे त्याच्यामध्ये काहीतरी इश्यू आहे का. संदेह आला म्हणजे साधनेचं अधःपतन होतं. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे की तो साधक किंवा सिद्ध कसा असतो, बाहेरून साधक आतून सिद्ध आहे, तो कसा आहे, संदेहरहित साधन. साधन करत असतो पण त्या साधनाबद्दल कुठलीही शंका नाही, कुठलाही संदेह नाही, कारण त्या साधनेचं महत्व त्याला कळलेलं आहे. ती साधना कशी करायची आहे त्याला कळलेलं आहे, साधना करून तिथं काय होणार आहे हे त्याला कळलेलं आहे. हेच सिद्धांचं लक्षण आहे. म्हणजे थोडक्यात काय की जर आम्हाला ऑलिम्पिकला जायचं असेल आणि जर 50 किलो या कॅटेगरीमध्ये जर आम्हाला भाग घ्यायचा असेल तर मला माझं वजन 50 किलो राहायला पाहिजे, पहिल्यापासून मला माहिती पाहिजे. आणि मग जर मला पहिल्यापासून माहिती पाहिजे असेल तर मग ते करण्यासाठी मला काय काय केलं पाहिजे हे मला कळलं पाहिजे. एवढं जर मला कळत नसेल तर मी तिथे ऑलिम्पिकला जाऊन फायदा काय. संदेह रहित साधन तैसे सिद्धांचे लक्षण. जे मी साधना करतो, जे मी प्रॅक्टिस करतो त्याच्यामध्ये कुठलाही संदेह नाही. मी वर्षानुवर्ष जरी केलं तरी त्याच्यामध्ये कुठलाही, कारण का की पटलेलं आहे, मला मनापासून पटलेलं आहे. हे सिद्धांचं लक्षण आहे. आणि दुसरं लक्षण अंतर्बाह्य समाधान. आत आणि बाहेर जे समाधान आहे बघा, म्हणजे आत्मनी एव आत्मना तृप्त ही स्वरूपावस्था आहे. आम्ही जे सारखं अतृप्त आहे, आतून आणि बाहेरून सारखं अतृप्त आहे, म्हणजे काय तर आम्हाला सारखं काहीतरी मिळवायचं आहे, म्हणजे आम्हाला काहीतरी सारखं उपभोगायचं आहे, अकम्प्लिश करायचं आहे. आय एम नॉट हॅपी विथ मायसेल्फ. माझ्यामध्ये सारखी काहीतरी अतृप्तता आहे, मला काहीतरी मिळवलं पाहिजे, आणि ते मिळवल्यानंतर मला समाधान मिळेल. कार मिळाल्यानंतर मला समाधान मिळेल, अमेरिकेला गेल्यानंतर मला समाधान मिळेल, 4 BHK मिळाल्यानंतर मला समाधान मिळेल, भजी खाल्ल्यानंतर मला समाधान मिळेल, चांगले कपडे घातल्यानंतर मला समाधान मिळेल, मला चांगलं ध्यान झाल्यानंतर मला समाधान मिळेल, माझं जप खूप झाल्यानंतर मला समाधान मिळेल. म्हणजे थोडक्यात काय की माझ्यामध्ये आता समाधान नाही, सरळच आहे. आणि म्हणून समाधान आल्यानंतर, समाधान फ्युचर मध्ये आहे, आणि ते केल्यानंतर मी समाधान मिळेल असं ज्याला वाटतं तो सिद्ध पुरुष नाही. मग सिद्ध पुरुष कोण? आत समाधान आहे. आय एम हॅपी विथ मायसेल्फ. मला काहीही भोगायचं नाही, मला काहीही मिळवायचं नाही, मला काही अकम्प्लिश करायचं नाही, हे करून सुद्धा तो साधना करतो. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलंय, म्हणूनच तो संदेहरहित असतो, आणि म्हणूनच तो अंतर्बाह्य साधना करत राहतो. आणि अंतर्बाह्य साधना करणे आणि अंतर्बाह्य समाधान असणे याच्यामध्ये दोन्हीही काही फरक नाही. आचरण झाली. आता दुसरं तेवढंच नाही, आमच्यामध्ये सुद्धा काही वेळ समाधान असतं, काही वेळ आनंद असतो. आम्ही ज्यावेळेला मेडिटेशनला बसतो, काही पूजा करतो, ज्यावेळेला आम्ही कुणाशी बोलत नाही,
त्यावेळेला आम्ही समाधानी असतो, आनंदी असतो. आमचं आम्हाला कळतं, देवळात गेल्यानंतर आम्ही समाधानी असतो, आनंदी असतो. पण आमची अंतरस्थिती ही टिकत नाही. ही 5 मिनिटं असेल, 10 मिनिटं असेल, तासभर असेल, पण 24/7 365 डेज ऑलवेज कनेक्टेड अशी असू शकत नाही. आणि म्हणून सिद्धाची कशी आहे, अचळ झाली अंतरस्थिती. ती अंतरस्थिती कारण का, की ती अंतरस्थिती ही चंचल नाहीच आहे, ती अखंड आहे, अचळ आहे, त्याच्यामध्ये अधःपतन होऊ शकत नाही. म्हणूनच ती अवस्था त्याला प्राप्त होते. स्वरूपावस्था ही कधीही अधःपतन होऊ शकत नाही. आणि म्हणूनच ती जर अवस्था जर आम्हाला पाहिजे असेल तर ती अवस्था अचळ होऊनच ती अवस्था उपभोगली पाहिजे. स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपाची झाली. दुसरं एक प्रिरिक्विजिट, की बाकीच्या सर्व गोष्टीला ते मिळवताना मला कार मिळवता येते, कारण कार आणि मी वेगळा आहे. मला घर मिळवता येतं, घर आणि मी वेगळा आहे. पण मला अंतस्वरूपाची स्थिती मिळवता येते असं मी कधीही म्हणू शकत नाही, कारण तसं म्हणलं की मी आणि अंतस्वरूपाची स्थिती हे दोन झाल्या. आणि ज्या वेळेला दोन झाल्या त्यावेळेला ती द्वैत झालं. आणि ज्या वेळेला द्वैत झालं त्यावेळेला भेद झाला. भेद झाला त्यावेळेला मला ती अवस्था मिळू शकत नाही. मग प्रिरिक्विजिट काय, तर मला जर ती अवस्था पाहिजे असेल तर त्यासाठी मला त्या स्वस्वरूपाशी एकरूप झालं पाहिजे. म्हणजेच माझा अहंकार टाकला पाहिजे. म्हणजे जो माझा अहंकार आहे की जो मला सगळ्यापासून वेगळा समजतो, मला मी, तो अहंकार टाकल्याशिवाय माझी वृत्ती मी स्वरूपाकार होणं कधीही शक्य नाही. आणि म्हणून म्हणतात की स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपाची झाली श्रीराम. मग तो चळताच अचळ, चंचळपणे निश्चळ, निश्चळ असो आणि चंचळ, देह त्याचा श्रीराम. बघा, अतिशय समर्थांनी छान सांगितलेलं आहे की मग तो कसा आहे, तो अचळ आहे. अचल आहे म्हणजे काय, की तो निश्चल आहे. म्हणजे काय, काय तो स्थिर आहे. कशाने स्थिर आहे, मनाने स्थिर आहे. पण मग त्याचा देह स्थिर असेल असं नाही. म्हणजे कोणीतरी सचिन तेंडुलकरचं वर्णन करताना सांगितलं होतं, किंवा कुठलाही स्पोर्ट्समन असेल, सचिन तेंडुलकर असेल, MS धोनी असेल, विराट कोहली असेल, जे राहुल द्रविड असेल, जे बेसिकली जे सगळ्यात मोठ्या लेवलचे स्पोर्ट्समन आहेत, त्यांचं वर्णन करताना त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं जे शरीर लेवल आहे, शरीराच्या लेवलला अतिशय चपळ आहेत. बघा, शरीराच्या लेवलला अतिशय चपळ आहेत. म्हणजे काय, की जर तुम्ही त्यांचे ऍक्शन्स जर बघितल्या, शारीरिक ऍक्शन्स, धोनीचे ऍक्शन्स असतील, तेंडुलकरचे ऍक्शन्स असतील, विराट कोहलीचे ऍक्शन्स असतील, त्यावेळेला ते ज्या वेळेला मैदानामध्ये असतील, ग्राउंडवर असतील, तेव्हा अतिशय चपळ आहेत, अतिशय म्हणजे दे आर इन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड दे कॅन मूव्ह. कशाने, विथ रिस्पेक्ट टू द बॉडी, बट विथ रिस्पेक्ट टू माइंड निश्चळ आहेत. कारण का, की जर मन जर स्थिर नसेल, मन जर चंचल असेल तर बॉडी स्थिर होऊ शकत नाही. बघा, म्हणून पण मन जर स्थिर असेल तर बॉडी अस्थिर राहू शकते. हा नियम आहे. कारण का, की मन हे शरीरापेक्षा जास्त प्रबळ आहे, जास्त मोठं आहे, जास्त कंट्रोल करणार आहे. कंट्रोलर कोण आहे, मन कंट्रोल करतं. कुणाला कंट्रोल करतं, शरीराला कंट्रोल करतं. म्हणून चांगला क्रिकेटर कोण, चांगला स्पोर्ट्समन कोण, की ज्याचं मन स्थिर आहे आणि शरीर चपळ आहे. म्हणून स्थिर कसा आहे, सिद्ध माणूस कसा आहे, की त्याचं मन निश्चळ असो आणि चंचळ, देह त्याचा श्रीराम. म्हणजे त्याचं जे मन आहे, त्याचं अंतःकरण आहे, ते अतिशय निश्चळ आहे. पण त्याचा देह, म्हणून समर्थ बघा, इतकं कार्य केलं त्यांनी. कशाने कार्य केलं, देहानी कार्य केलं. प्रचंड सगळ्या या पंचक्रोशीमध्ये, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी इतकं प्रचंड मोठं कार्य केलं. एका ठिकाणी ते अजिबात नसायचे, देहानी कार्य केलेलं आहे. पण त्या देहानी कार्य करताना मन अतिशय स्थिर आहे. त्या मनामध्ये कुठलीही वृत्ती नाही, त्या मनामध्ये कुठलाही विचार नाही, त्या मनाला काही मिळवायचं नाही. हे मी असं केल्यानंतर मला शिवाजी महाराज बक्षीस देतील, शिवाजी महाराज मला सत्कार करतील, असं समर्थांना कधीही वाटलेलं नाही. किंबहुना सत्कार करण्यासाठी मी करतच नाही. मग मी कुणासाठी करतो, मी त्या परमेश्वरासाठी करतो.
तो परमेश्वर मला देतो आणि मी त्या परमेश्वरासाठी कार्य करतो, म्हणजेच त्या स्वस्वरूपासाठी कार्य करतो, बाकी कुणासाठी मी कार्य करत नाही. मला माणसं काय म्हणतील, कोणी निंदा कोणी वंदा, मला काही फरक पडत नाही. समर्थांनी अशाच पद्धतीने कार्य केलेलं आहे. आणि म्हणून स्वरूपी स्वरूपाची झाला, मग तो पडवणीची राहिला अथवा उठवणी पळाला तरी चळेना. बघा, म्हणजे फॉर हिम, जर तो सिद्ध माणूस आहे की तो स्वरूपामध्ये गेल्यानंतर तो एका जागेवर पडून राहिला काय, म्हणजे थोडक्यात त्यानं मेडिटेशनला 10 तास मेडिटेशन केलं काय, किंवा कर्मयोगानं 10 तास कार्य केलं काय, दोन्ही एकच आहे. कारण का, की त्याच्यासाठी काहीही शरीरानं काहीही केलं तरी काही फरक पडत नाही. म्हणून अध्यात्म परमार्थ हे शरीराचं नाही, हे बाहेरचं नाही, अध्यात्म शरीराचं नाही. त्यामुळे ते काय आहे, ते फक्त अंतःकरणाचं आहे. आणि म्हणून इथं समर्थांनी स्पष्ट केलेलं आहे की स्वरूपी स्वरूपाची झाला, मग तो पडवणीची राहिला, त्यामुळे त्याला कुठलंच कर्तव्य नाही. म्हणून अनेक सिद्ध लोक काहीही करत नाहीत, एका जागेवर ते शांत बसतात, त्यांची साधना चालू आहे, ते स्वस्वरूपामध्ये कुठेतरी एकांतात असतील, आम्हाला ते माहिती सुद्धा नसतील, पण तरी सुद्धा ते स्वस्वरूपामध्ये, किंवा ते परत एकदा या समाजामध्ये येतील आणि प्रचंड कार्य करतील, तरी सुद्धा तो सिद्धच आहे आणि पूर्वीचा सुद्धा तो सिद्धच आहे. आणि म्हणून इथे म्हणतात येथे कारण अंतरस्थिती, अंतरीच पाहिजे निवृत्ती. बघा, ही निवृत्ती कुठे आहे, वैराग्य कुठे आहे, डिटॅचमेंट कुठे आहे, हे अंतरामध्ये आहे, म्हणजेच हे मनामध्ये आहे. ही अंतराची स्थिती आहे, अंतःकरणाची स्थिती आहे. अंतर लागले भगवंतीमध्ये. अंतःकरण कुठे आहे, अंतर लागले भगवंती. त्या अंतःकरण हे भगवंताकडे लागलेलं आहे. बघा, आमचं अंतःकरण कुठे लागलेलं असतं, आमचं अंतःकरण माणसांकडे लागलेलं असतं. ही माणसं मला काय म्हणतील, मी हे काम केल्यानंतर ती माणसं मला चांगली म्हणतील का, मी हा दागिने घातलाय, मी लग्नाला गेल्यानंतर ते मला चांगले म्हणतील का, चांगले म्हटल्यानंतर मला बरं वाटतं, म्हणजे नाही म्हणले तर मला वाईट वाटतं. अंतर लागले भगवंती, तोच साधू सिद्धा. म्हणून ज्याचं अंतःकरणामध्ये फक्त भगवंता व्यतिरिक्त कुठलाही विचार नाही, तोच साधू आहे. हे अतिशय सत्य आणि सिद्ध आहे. हे समर्थाने आम्हाला इथे सांगितलं. बाह्य भलतेचे असावे, परी अंतर स्वरूपी लागावे, लक्षणे दिसती स्वभावे साधू अंगी सिद्धा. म्हणून बाहेरून मी कसाही असेल, कुठलेही कपडे घातलेले असतील, भगवे कपडे असतील किंवा नॉर्मल कपडे असतील, भले सूटही असेल, काहीही फरक पडत नाही, परी अंतर स्वरूपी लागावे, लक्षणे दिसती स्वभावे साधू अंगी सिद्धा. म्हणून स्वभावातून, बघा, स्वभावातून साधू ओळखता येतो, त्याच्या अंतःकरणातून साधू ओळखतो. तो कसा साधू ओळखता येतो, की त्याला आपपरभाव नाही, त्याला सर्व माणसं सारखी आहेत, त्याच्यामध्ये हा माझा हा दुसरा असं नाही. त्याच्यासाठी काय आहे, सर्वजण सारखेच आहेत, सर्वांसाठी तो तळमळीनं काम करतो. सर्वांना जे जे काही पाहिजे, जो जे वांछील तो ते लाभो, या उक्तीनं तो या समाजामध्ये व्हावा. आणि हे जे लक्षण आहे, हे साधूचं लक्षण आहे. साधू नुसता गोड बोलणारा साधू नको, कारण तो उलट दांभिक असतो. जो अतिशय गोड 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 बोलतो आणि सगळ्यांना असं वाटतं की अरे हा किती छान अध्यात्म सांगतो, तो किती छान गोड बोलतो, तो साधू नसतो. तो फक्त लोकांना प्रेस करून, लोकांशी गोड बोलून आपलं मतलब साध्य करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून साधू कसा पाहिजे, तो कुणाला रिपोर्ट करतो, तो फक्त स्वस्वरूपाला, म्हणजे त्या परब्रह्माला, म्हणजे त्या भगवंताला रिपोर्ट करतो. बाकी कुणालाही तो रिपोर्ट करत नाही. रिपोर्ट करत नाही म्हणजे काय, की तो कुणासाठी काम करत नाही. तो फक्त त्या भगवंताची ही सृष्टी आहे, या सृष्टीमध्ये भगवंतानी हे सगळं निर्माण केलेलं आहे. या भगवंताला बेसिकली हे सगळं जे चालवायचं आहे, हा व्यवहार, या सगळ्या माणसांचा व्यवहार असेल, पशुपक्ष्यांचा व्यवहार असेल, हे जे की सृष्टीचं जे नियम त्यानं भगवंतानी केलेले आहेत, त्या नियमामधला एक भाग म्हणून तो सुद्धा त्यालाच दिलेला जो रोल आहे, तो व्यवस्थित पार पडतो. पुढे म्हणतात की राजी बसता अवलिया, अंगी बाणे राजकळा, स्वरूपी लागता जिवारा, लक्षणे बाणती सुद्धा. उदाहरण देतात की जसं राज्यावर जर बसल्यानंतर एखादा माणूस जर राज्यावर बसला, तर ऑटोमॅटिकली त्याला राज्याचं वैभव किंवा राज्याचे सर्व काही लक्षणं त्याला लागू होतात. बघा, बरोबर आहे, कारण त्याच्या पुढे लगेच सैनिक येतात, मुजरे करतात, भरपूर त्याला सगळं राजवैभव मिळतं आणि ऑटोमॅटिकली तो ते भोगायला लागतो, ते सहजतेनं तो भोगायला लागतो. तसं आत्मस्वरूपामध्ये असणारा जो माणूस आहे, त्याला बरोबर त्या आत्मस्वरूपाची लक्षणं लागतात. बघा,
म्हणजे आत्मस्वरूपाची लक्षणं काय आहेत? अनेक वेळेला सांगितलेलं आहे की अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, क्षांतिरार्जम. गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये ज्ञानी माणसाची लक्षणं ही आत्मस्वरूपाची लक्षणं आहेत. 12व्या अध्यायामध्ये अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणैवच, ही सगळी अंतःकरणाची लक्षणं आहेत. भक्ताची लक्षणं आहेत, ती सुद्धा सेमच आहेत, अंतःकरणाची आहेत. प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तृप्तः स्थितप्रज्ञस्य दोषसे. स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत, ती सुद्धा अंतःकरणाची लक्षणं आहेत. कामना काहीही नाही, ती सुद्धा लक्षणं. ही सगळी लक्षणं कुणाची आहेत? असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, 15व्या अध्यायात आलेलं जो डिटॅचमेंट आहे. पद्मपत्र बिभांबसः, म्हणजे अटॅचमेंट, डिटॅचमेंट, निसंग, वैराग्य, विवेक, ही जी सगळी लक्षणं आहेत ती त्याला येऊन चिकटतात. कारण का की तो ऑलरेडी त्या स्वरूपामध्ये, त्या सिंहासनावर, स्वरूप सिंहासनावर तो बसलेला असल्यामुळे ही सर्व लक्षणं त्याला ऑटोमॅटिकली चिकटतात. म्हणजे ती लक्षणं आम्हाला मॅनिफेस्ट होतात, आम्हाला त्या साधूकडून कळतात, त्याच्या वागणुकीतून कळतात, त्याच्या बोलण्यातून आम्हाला कळतं, त्याच्या व्यवहारातून आम्हाला कळतं. एरवी अभ्यास करिता हातानं चढती सर्वथा स्वरूपी राहावे तत्वता स्वरूप होऊन सदा. म्हणून तो काय करतो? अभ्यास करतो आणि तो नेहमी तत्व स्वरूप होऊन राहतो. अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी संत संगे निरूपणी स्थिती बाणे सदा. तो कसा आहे? तो अतिशय वृत्ती राहावे निर्गुणी, म्हणजे कुठलेही गुण नाहीत त्याच्यामध्ये. म्हणजे काय? तर तो गुणातीत झालेला आहे. बघा परत एकदा 14व्या अध्याय, गुणातीत पुरुष. म्हणजे त्याची वृत्ती कशी आहे? कारण वृत्ती म्हणजे विचार, थॉट, हे त्याची निर्गुण झालेली. म्हणजे काय? तर त्याला काही त्याच्यामध्ये सात्विकही नाही, त्याच्यामध्ये राजसिकही नाही, त्याच्यामध्ये तामसिकही नाही, त्याच्यामध्ये कुठलीही विचार नाही. म्हणजे काय? तर त्याला काही उपभोगायचं नाही, त्याला त्याच्यामध्ये काहीही नाही. तो गुणातीत, म्हणजे शरीरामध्ये असतानाच निस्त्रैगुण्यो भवा अर्जुन. भगवंतांनी आज्ञा दिलेली आहे की तू काय कर अर्जुना, तू काय त्या तिन्ही गुणांच्या पलीकडे जा. म्हणून तो सिद्ध होतो. आणि ही सगळी कुणाची आहे? संत संगे निरूपणी. मग तो जो माणूस आहे, सिद्ध माणूस, त्याला काय? फक्त संत संघामध्ये आवड असते, आस्था असते आणि निरूपणामध्ये अवस्था. म्हणजे त्याचा अभ्यास कसा आहे? निरूपण म्हणजे काय? की आपण मागच्याला बघितलं होतं की जे आत्मज्ञान आहे त्याचा अर्थ समजून घेऊन तो त्या स्थितीमध्ये सदैव आहे. म्हणजे तोही सारखा अभ्यास करतोय, साधना करतोय आमच्यासारखीच, आणि तो सुद्धा या निरूपणामध्ये आत्मज्ञानाच्या आत्मावारे श्रोतव्य मंतव्य निध्यासितव्य ऐसे लक्षणे बरवी स्वरूपाकारे अभ्यासावी स्वरूप सोडिता गोसावी भांबावती सदा. म्हणून ते स्वरूप ते कधीही सोडत नाहीत, ते सदा सर्वदा त्या स्वरूपामध्ये राहण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून त्यांना सिद्ध पुरुष म्हणतात. आता इतकं सगळं सांगितल्यानंतर समर्थ म्हणतात की आता बास, आता ह्याच्यापेक्षा जास्त सांगण्यासारखं काही नाही, कारण हे सांगण्यासारखं नाहीच आहे, हे ऍक्च्युली अनुभवण्याचं आहे. आणि म्हणून आत्मज्ञान हे सांगण्याचं नाही, आत्मज्ञान किंवा सिद्ध हे लक्षण किंवा सिद्ध स्वरूप किंवा स्वरूपाकार वृत्ती ही अनुभवण्याची आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आता असो हे बोलणे, ऐका साधूची लक्षणे. आता मी परत एकदा साधूची, तो कसा वागतो, कसा बोलतो सांगतो, परत एकदा सांगतो. ही झाली विजन, आणि आता परत आता मिशन सांगतायत. कारण ही विजन आम्हाला बऱ्याच वेळेला कळायला पण अवघड जातं की अरे नक्की खूप ऍबस्ट्रॅक्ट वाटतं आणि खूप हे असं थेरॉटिकल वाटतं. पण मग तो थेरॉटिकल माणूस एक्झिक्युशन तो केलेला आहे त्याने एक्झिक्युशन, आणि तो आता कसा वागेल, कसं त्याचं लक्षण आहे, हे अंतरस्थिती झाली. आता त्याची बाहेरची स्थिती सांगतात, लक्षणं सांगतात. काय सांगतात? की जेणे समाधान बाणे साधकांनी. आणि हे कशासाठी सांगितलंय? की आमच्या साधकांसाठी समाधान आम्हाला अंगामध्ये बाणावं. म्हणजे आमच्या आयुष्याचं फायनल एंड काय? तर आय वॉन्ट टू बी हॅपी विथ माय सेल्फ, आय वॉन्ट टू बी हॅपी. हे जे आहे, मला माझ्यामध्ये सदैव समाधान आहे, माझ्यामध्ये तृप्ती आहे, माझ्यामध्ये आनंद आहे. हेच साधकाचं शेवटचं फायनल डेस्टिनेशन आहे. बाकी काय आहे? काहीच नाही. म्हणजे आम्ही जर खरं तसं बघायला गेलं तर आम्ही साधना का करतो? तर आम्ही आनंदी होण्यासाठी साधना करतो. हा आनंदाचा शोध आहे. आणि म्हणून मग जर आनंदाचा जर शोध असेल, आणि जर आनंदाचा शोध आम्हाला घेता घेता ज्यावेळेला स्वरूपी भरता कल्पना तेथे कैसी उरेल कामना म्हणून साधूजना कामच नाही श्रीराम. आता लक्षणं चालली आहेत साधूची. आता बघा की मला जर साधू सारखं व्हायचं असेल तर मला काय केलं पाहिजे हे आता समर्पित सांगतात. आता इथं
मिशन स्टेटमेंट आलं, म्हणजे काय एक्झिक्युशन आलं, की मी काय नक्की करावं. मग समर्थ काय म्हणतात, तुला सिद्ध व्हायचं आहे ना, काही प्रॉब्लेम नाही, तुला साधू व्हायचं आहे ना, काही प्रॉब्लेम नाही, काय कर, तुझ्या सगळ्या कामाला काढून टाक, संपलं. कारण का, की म्हणून या साधूजना कामाची नाही श्रीराम, त्याला कुठलीही कामना नाही, कुठलीही इच्छा नाही, काही भोगायचं नाही, काही संकल्प नाही. म्हणलं तर अतिशय सोपं आहे, म्हणलं तर अतिशय अवघड आहे. इंट्रोस्पेक्शनचा विषय आहे. म्हणून जर आम्हाला जर सिद्ध व्हायचं असेल तर आमच्या मनामध्ये सर्व कामना संपल्या पाहिजे. कल्पिला विषय हातीचा जावो, तेथे गुणे क्रोध यावा, साधूजनाचा अक्षय ठेवा, जाणार नाही सदा. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही क्रोध नाही, त्याच्यामध्ये कुठलाही मत्सर नाही, त्याच्यामध्ये कुठलाही राग नाही, कारण कुठली कामनाच नाही. तर आपण मागच्याला बघितलं होतं की कामना कुठून निर्माण होते, संकल्प कुठून निर्माण होतो, की तो अतृप्तीमधून निर्माण होतो. म्हणजे अतृप्ती कुठून निर्माण होते, तर ती अज्ञानामधून निर्माण होते. अज्ञानामधून का निर्माण होते, तर मी कोण आहे हे मला माहिती नाही म्हणून माझ्याकडे अज्ञान आहे. जर मी स्वतःच जर आनंद स्वरूप असेल, तर हे जर मला ज्ञान असेल, तर माझ्याकडे अतृप्ती असणारच नाही. माझ्याकडं मला काहीतरी कमी असं मला वाटणारच नाही. म्हणजे मी स्वतः आनंद स्वरूप नेहमीच असेल. मग ज्या अर्थी माझ्याकडे कामना आहेत त्या अर्थी मी अज्ञानी आहे. ज्या अर्थी मी अज्ञानी आहे त्या अर्थी माझ्याकडे कामना आहेत, आणि कामना आहेत म्हणल्यानंतर माझ्याकडे काहीतरी मला भोगायचं आहे, आणि मला जर ते मिळालं तर मी सुखी होणार, ते मला नाही मिळालं तर मी दुःखी होणार, ते दुसऱ्याला मिळालं तर मी मत्सर येणार. म्हणजेच थोडक्यात काय, की संकल्पामुळे, कामनेमुळे माझ्या मनामध्ये गुण येतात, क्रोध येतात, विकार येतात. जर माझ्याकडे जर कुठलीही कामना नसेल तर मनामध्ये कुठलेही विकार यायचंही कारण नाही. साधूजनाचा आक्षेप म्हणून कधीही त्यांचा, साधू लोकांचा कधीही हा समाधानाचा ठेवा कधीही कमी होत नाही. म्हणून ती क्रोधरहित जाणती स्वरूप संत, नासिवंत हे पदार्थ सांडोनिया. म्हणून त्यांनी मनामध्ये एक पक्की कल्पना धरून ठेवलेली आहे. हे ज्ञान म्हणजे काय, हे नुसतं बोलणं नव्हे, तर हे सर्व दृश्यच, ही सर्व दृश्य जगत हे नाशवान आहे, हे येणारं जाणारं आहे. माझं शरीर सुद्धा येणारं जाणारं आहे, आणि म्हणून या नाशवान शरीराच्या पाठीमागे, नाशवान सृष्टीच्या पाठीमागे मला काहीही मिळवायचं नाही, हे पक्क त्यांना पटलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये कुठलीही कामना नाही, आणि त्यांच्या मनामध्ये कुठलीही कामना नाही म्हणून कुठलाही क्रोध नाही. जेथे नाही परी क्रोध यावा कोणावरी, क्रोध रहित चराचरी, साधूजन वर्तती श्रीराम. आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये कुठली कामना नसल्यामुळे क्रोध येण्याचं कारणच नाही. कारण गीतेमध्ये सुद्धा सांगितलंय की काम एष क्रोध एष रजोगुण समुत्वा. म्हणजे रजोगुणामधून हे दोन आम्हाला लागलेले आहेत. कोण शत्रू आहे ते, कोण, काम आणि क्रोध. कारण का, की कामना पूर्ण झाली नाही की आम्हाला राग येतो, क्रोध येतो. पण कामना पूर्ण झाली की क्रोध येत नाही. आणि म्हणून जर कामालाच नष्ट केलं, म्हणजे कामनेलाच जर नष्ट केलं, तर क्रोध यायचंच कारण नाही. बघा, म्हणजे मुळावरच जर घाव घातला, कामनाच जर आमच्या नष्ट झाल्या, तर आम्हाला क्रोध यायचं कारणच नाही. जेथे नाही परी दुरी क्रोध यावा कोणापरी. आता अजूनही त्यांनी सांगितलं की स्वस्वरूपामध्ये ज्या वेळेला मी असेल त्यावेळेला तिथं द्वैत नाही, अद्वैत अवस्था आहे. म्हणजे मीच या सर्व चराचरामध्ये, मीच या सर्व सृष्टीमध्ये, मीच या सर्व जगतामध्ये मॅनिफेस्ट झालेलो आहे. त्यामुळे माझ्या व्यतिरिक्त या सृष्टीमध्ये काहीच नाही. जेथे नाही दुसरी परी, कारण ही अद्वैत अवस्था आहे, एकरूप अवस्था आहे. आणि म्हणून इथे दुसरं कोणीच नाहीये. आणि मग जर दुसरं जर कोणीच नसेल तर मी माझ्यावर रागवीन का? कधीच रागवणार नाही. बघा, हा दुसऱ्या पद्धतीने समजावून सांगितला विषय समर्थांनी, की जेथे नाही दुसरी परी, क्रोध यावा कोणापरी, क्रोध रहित चराचर. त्यामुळं ते नेहमी क्रोध रहित असतात चराचरी. जसं होईल तसं होईल. देर इज नो एक्सपेक्टेशन. म्हणजे याच्यामध्ये बघा, म्हणजे आम्हाला शिकण्यासारखं कसं आहे, की देर इज नो एक्सपेक्टिंग माइंड, देर इज नो प्रोजेक्टिंग माइंड, देर इज नो कॅल्क्युलेटिव्ह माइंड, देर इज नो कॉन्फ्लिक्टिंग माइंड. माय माइंड इज व्हेरी व्हेरी सिम्पल माइंड. म्हणून आपुला आपण स्वानंद, कोणावरी करावा मद, या कारणे वादविवाद तोटून गेला श्रीराम. म्हणून साधू किंवा सिद्ध पुरुष कधी वादविवाद करत नाहीत, कारण वादविवाद करून काहीच फायदा नाही. बरं, कुणावर मत्सर करायचं कारण नाही, कारण ते स्वतः अमानित्वम अदंबित्वम,
कुठला दांभिकपणा नाही, आत एक बाहेर नाही, कुणाला प्रूव्ह करायचं कारण नाही, कारण तो आपल्या आतच आनंदामध्ये मग्न आहे. त्यामुळे कुणी काही म्हणलं म्हणजे एखाद्या अज्ञानी माणसाला ज्ञानी माणसाला जरी तो अज्ञानी म्हणला तरी ज्ञानी माणूस फक्त हसतो, काहीही बोलत नाही, कारण त्याला माहितीये की तो आत काय आहे त्याचं त्याला काहीही कुणाला सांगायचं कारण नाही. साधू स्वरूप निर्विकार तेथे कैसा तिरस्कार, तो आधीच स्वरूपानं निर्विकार आहे, तिथं तिरस्कार कसला, तिरस्कारही नाही. आपण आपला मत्सर कोणावरी करावा, तो कोणाचा मत्सर करत नाही, आपलाच मत्सर कोणी करू शकणार नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचा मुद्दा समर्थाने हे सांगायचं आहे की सिद्ध पुरुषामध्ये कुठलेही विकार नाही. राग द्वेष मद मोह मत्सर चिंता काळजी भीती हे कुठलेही विकार, अनसर्टन्टी इनसिक्युरिटी हे कुठलेही विकार त्या सिद्ध पुरुषामध्ये नाहीत. म्हणजेच तो सिद्ध पुरुष होण्यासाठी हे सगळी प्रिरिक्विजिट आहे. म्हणजे आम्हाला जर सिद्ध पुरुष व्हायचं असेल तर आम्हाला काय व्हायला पाहिजे तर आम्हाला समर्थ सांगतात. साधू वस्तू अनायासे या कारणे मत्सर नसे, मद मत्सराचे पिसे साधूसी नाही सदा. म्हणून साधूला मत्सर नाही, मद नाही. साधू स्वरूप स्वयंभू तेथे कैचा असेल दंभ. दंभ कधी असेल, स्प्लिट पर्सनॅलिटी, मला आत एक आहे आणि बाहेर एक आहे. त्यावेळेला तो माणूस दांभिक कसा असतो की तो आत त्याला एक वेगळं वाटत असतं, त्याचं स्वतःबद्दल एक स्वतःचं वेगळं परसेप्शन असतं आणि ते परसेप्शन इतरांचंही ते परसेप्शन व्हावं त्याच्याबद्दल, म्हणून तो अतिशय दांभिकपणानं तसा वागत असतो. इथं साधूचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे, जसं आत आहे तसं बाहेर आहे. नो रिडिंग बिटवीन द लाईन्स, जे जे काही आहे स्पष्टपणानं ट्रान्सपरंट आहे, तो स्वयंभू आहे. त्यामुळे तिथं कुठलाही दंभ नाही. जेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही तो अद्वैत अवस्थेमध्ये आहे, त्यामुळे तिथं द्वैत नाही, दोन नाही. जेणे दृश्य केले विसंच तयास कैसा हो प्रपंच, या कारणांनी प्रपंच साधू जाणावा असतात. त्यामुळे साधूला कुठलाही प्रपंच नाही. प्रपंच नाही म्हणजे काय, तर तो प्रपंचामध्येच आहे. म्हणजे काय की तो हाऊस होल्डर असेल, म्हणजे तो गृहस्थाश्रमी सुद्धा असेल, पण तरी सुद्धा तो नित्य संकल्प संन्यासी. गीतेमध्ये 4-5व्या अध्यायात ही संकल्पना भगवंतांनी स्वतः मांडलेली आहे. आणि तरी सांगितलं की नित्य संकल्प संन्यासी. संन्यासी कोण, तर भगवी वस्त्र धारण करणारा नव्हे, तर ज्याला नित्य संकल्प, कुठल्याही संकल्प नाहीत, कुठल्याही कामना नाहीत, म्हणजेच त्याला कुठलाही प्रपंच नाही. अवघे ब्रह्मांड त्याचे घर, पंचभूती का जोजार, मिथ्या जाणवून सत्वर त्याग केला सुद्धा. त्याच्या दृष्टीने हे सर्व ब्रह्मांड हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला असला. म्हणजे माऊली ज्ञानेश्वरी म्हणतात की सर्व त्याच्यासाठी सर्वजण सारखे आहेत. सर्व ज्याची मती जयाची स्थिर असं म्हणलेलं आहे की ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे. कशासाठी, त्याच्यामध्ये कुठलंही ममत्व नाही. आम्हाला कसं असतं की मी आणि मायसेल्फ याच्यामध्ये आम्ही अतिशय ममत्व असतं आमचं, आणि मग तो दुसरा आणि दुसऱ्याचा याच्याबद्दल आम्हाला लगेच डिफरन्सिएशन असतं. तसं त्याचं साधूचं नाही, त्याला सगळं ब्रह्मांडच त्याचं एक घर आहे. हे विश्वची माझे घर. तो आज अमेरिकेत असेल, उद्या इंडियामध्ये असेल, आता तो बेंगलोरमध्ये राहत असेल, उद्या म्हैसूरला राहत असेल, मुंबईला राहत असेल, पुण्याला राहत असेल, अवघे ब्रह्मांड त्याचे घर, त्याला काहीही फरक पडत नाही. पंचभौतिक हा जोजार, मिथ्या जाणवून सत्व त्याग केला असता. या कारणे लोभ नसेल, साधू सदा निर्लोभ असेल. त्यामुळे लोभ असायचं कारणच नाही साधूकडे. जयाची वासना समरसे शुद्ध स्वरूप सदा. त्याच्याकडे एकच वृत्ती आहे, एकच विचार आहे, एकच थॉट आहे मनामध्ये, आणि ते म्हणजे काय, तर भगवंत भगवंत आणि भगवंत. तो त्या स्वरूपाचे, त्या मनाच्या पाठीमागे असलेल्या स्वस्वरूपाशी, त्या भगवंताशी सारखा जोडलेला आहे. तो त्या शुद्ध स्वरूपाशी सारखा योग म्हणजे जोडणे, त्या अनुसंधानामध्ये आहे. आणि म्हणूनच आपुला आपण अवघा स्वार्थ कोणाचा करावा, म्हणून साधू तो जाणावा शोकरहित सिद्धा. त्यामुळे स्वार्थ नसल्यामुळे, माझं आणि तुझं नसल्यामुळे तो शोकरहित आहे. दृश्य सांडून नाशिवंत, स्वरूप सेविले शाश्वत, या कारणे शोकरहित साधू जाणावा सिद्धा. शोके दुखवावी वृत्ती, तरी ते जाहली निवृत्ती, म्हणून साधू आदी अंती शोकरहित सिद्धा. तो कधीही शोकरहित, तो कधीही शोकानं ग्रस्त होत नाही. तो वरून दाखवेल, तो वरून रडेल किंवा रडून सुद्धा त्या डोळ्यात. कारण एकदा कसं झालं की विवेकानंदांना हा प्रश्न विचारला
की विवेकानंद होते आणि कोणीतरी एक जवळची व्यक्ती मृत्यू पावल्याची त्यांना बातमी कळली आणि बातमी कळल्यानंतर साहजिकच स्वामीजींच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्यांना दुःख झालं. जवळ जे ग्रस्त होते त्यांनी विचारले की अहो तुम्ही तर आत्मज्ञानी आहात आणि आत्मज्ञानी असलेला माणूस हा दुःख कसा करेल, तो शोक रहित पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेला स्वामीजी म्हणतात की दुःख आहे पण शोक नाही. फरक काय आहे तर शोक म्हणजे कंटिन्युअस दुःख म्हणजे शोक, म्हणजे त्या दुःखातून कधीही बाहेर न पडणं. म्हणजे एक दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाले, माणूस मृत्यू होऊन वर्ष झालं तरी सुद्धा आम्हाला तो शोक अनावर होतो, आम्हाला ते दुःख अनावर होतो. म्हणून शोक आणि दुःख याच्यामध्ये फरक आहे. दुःख होणार, साधूला सुद्धा दुःख होणार. विवेकानंद तेच म्हणतात की अरे मी सुद्धा माणूस आहे, म्हणजे मी सुद्धा मायेमध्ये आहे, मी सुद्धा प्रकृतीमध्ये आहे, मी सुद्धा शरीर धारण केलेलं आहे, म्हणजे मला सुद्धा मन आहे, म्हणजे माझ्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू येणार, दुःख होणार. पण ते दुःख आहे ते टेम्पररी आहे, तो शोक नाही. म्हणजे जसं आई जशी मुलाला रागवते बघा, म्हणजे आता समजून घेण्यासाठी आई जशी मुलाला खोटं खोटं रागवते, म्हणजे कारण त्या मुलाचं कल्याण व्हावं याच्यासाठी ती रागवते. अभ्यास करत नसेल तर ते अभ्यास कर म्हणून कधी कधी ती मोठ्यांदा ओरडते सुद्धा, रागवते सुद्धा. पण ती खरोखर रागवलेली नसते, ती त्या कल्याणासाठी रागवलेली असते. ती त्या वेळेपुरतं, ती पोटातून रागवलेली नसते, ती वरवर रागवलेली असते. तसंच हे दुःख आणि शोक हा फरक आहे. मोहे झळंबावे मन तरी ते जाहले उन्मन, या कारणे साधूजन मोहातीत सदा. साधूला मोह असत नाही, कारण त्याचं मन हे कुणाला होतं, त्याचं मन हे एका उच्च लेवलला असल्यामुळे, स्वरूपाकार झाल्यामुळे, स्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे, उन्मन झाल्यामुळे त्याच्यामध्ये मोह असणं शक्य नाही. साधू वस्तू अद्वये तेथे वाटेल भय, परब्रह्म ते निर्भय तोची साधू ओळखावा. आता हे किती सगळं एकत्र आहे बघा. जे दैवी गुण सांगितलेत गीतेमध्ये, अभयम सत्व संशुद्धी, तेच इथेच येतात. म्हणजे सगळं तुम्हाला लक्षात येईल की समग्र सार रूपानं सगळं एकच आहे. ते कुठलाही तुम्ही ग्रंथ घ्या, ते साधू स्वरूप किंवा जे सिद्ध स्वरूप कुठे येऊ देत, गीतेमध्ये येऊ देत, दासबोधामध्ये येऊ देत, ज्ञानेश्वरीमध्ये येऊ देत, गाथेमध्ये येऊ देत, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये येऊ देत, सगळीकडे एकाच पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि ते निर्भय काय आहे तर ते अद्वैत आहे म्हणून तो निर्भय आहे. द्वैतात ही भयम भवती. जर दोन असतील तर तिथं भय आहे, म्हणजे एका माणसाला दुसऱ्या माणसाची भीती वाटते, कारण का की ते दोन आहेत म्हणून. जर ती दोन माणसं जर एकच झाली तर मग कुणाची कुणाला भीती वाटणार. म्हणून जो साधू आहे, जो सिद्ध आहे, तो निर्भय आहे. तो कधीही घाबरलेला तुम्हाला दिसणार नाही. या कारणे भयातीत साधू निर्भय निवांत, सकाळास मांडेल अंत, साधू अनंत रूपी श्रीराम, सत्य स्वरूपे अमर झाला, भय कैसे वाटेल त्याला, या कारणे साधूजनाला भयची नाही श्रीराम. म्हणून तो त्याला कुठली भीती नाही. जेथे नाही द्वंद्व भेद, आपुला आपण अभेद, तेथे कैसा उठेल खेद, देहबुद्धीचा श्रीराम. बघा आता परत आतून बाहेर आले, आपण बाहेरून आत गेलो आणि आता ते आतून बाहेर आले. म्हणजे काय, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश आणि स्वस्वरूपाची स्थिती म्हणजे सिद्ध स्वरूपाची अवस्था. आणि मग सिद्ध स्वरूपाची अवस्था प्राप्त केल्यानंतर त्याला परत बाहेरून आतून बाहेर, आणि मग तो कुठे आला, देहबुद्धीला आला. मग त्याला देहबुद्धी असेल का, असणंच शक्य नाही. कारण का की जेथे नाही द्वंद्व भेद, आपुला आपण अभेद, तेथे कैसा उठेल खेद. मग त्यामुळे देह आहे काय आणि नाही काय, म्हणून ते सगळे संत म्हणतात की राहिला केवळ उपचारापुरता. जोपर्यंत देह आहे म्हणजे देहामध्ये असून देहातीत तो आहे. देहामध्ये असून देहातीत असणं हीच जीवनमुक्त अवस्था आहे. आपला राजा जनक याला जीवनमुक्त होता म्हणजे काय की तो ह्याच देहामध्ये आहे, पण तो या देहाच्या अतीत आहे, म्हणजे देहबुद्धीचा त्याचा त्याग झालेला आहे. आणि म्हणून देहाचा त्याग झाला असं नाही, तर देहबुद्धीचा त्याग झालेला. बघा म्हणजे स्थितप्रज्ञ पुरुष किंवा सिद्ध पुरुष हा या देहामध्ये असूनही तो देहातीत आहे. हे आम्हाला कळलं की आम्हाला सर्व काही कळलं.
बुद्धीने नेमले निर्गुणा त्यास काहीच नाही ना, या कारणे साधूजना खेदची नाही श्रीराम. आपण एकला ठाईचा स्वार्थ कोणाचा करावा, दृश्य नसता स्वार्थाचा ठावची नाही श्रीराम. साधू आपणची एक तेथे कैचा दुःख शोक दुजविण अविवेक येणार नाही श्रीराम. त्या माणसामध्ये अविवेक येणं शक्यच नाही, कारण विवेकानी त्यांनी ऑलरेडी विवेक आणि वैराग्य हे संपत्ती त्यांनी धारण केलेली असल्यामुळे त्याचं वागणं कसं असतं, नेहमी विवेकाचं वागणं असतं. म्हणजे कसं, बुद्धीनं वागणं असतं. बुद्धीनं म्हणजे काय, सत विवेक बुद्धी, म्हणजे सत आणि काय, असत म्हणजे काय, याच्यामध्ये डिफरन्सिएशन करणारी बुद्धी म्हणजे सत्सत विवेक बुद्धी. त्यामुळे त्या साधू माणसाकडे, त्या सिद्ध पुरुषाकडे अविवेक कधीच असू शकत नाही. आशा धरिता परमार्थाची दुराशा तुटली स्वार्थाची, म्हणून नैराशता साधूची ओळख नसता. म्हणून तो कधीही निराश होत नाही. तिथं स्वार्थ असू शकत नाही. तिथं कधीही आशा निराशा दुराशा हे कुठलेही हे विकार असू शकत नाही. मृदूपणे जैसे गगन तैसे साधूचे लक्षण, या करता साधू वचन कठीण नाही. तो कधीही कठीण बोलणार नाही, त्याचं बोलणं कधीही लागणार नाही. तो बोलेल पण तुमच्या चांगल्यासाठी बोल. बघा, म्हणजे आई जसं त्या मुलाला चांगलं व्हावं या तळमळीने बोलते, तसं साधू नेहमी आम्हाला ज्याला काय जे बोलेल ते जरी आम्हाला कठीण वाटलं, कधी आम्हाला जरी त्रास वाटला, तरी आम्हाला त्याचा राग आला, तरी ते त्यासाठी नाही तर माझं चांगलं व्हावं याच्यासाठी ते बोलतात. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याला मृदू म्हणलेलं आहे. म्हणून मृदू म्हणजे नुसता साधू गोडगोड बोलणारा नाही, कारण का की साधूला सुद्धा काहीतरी अचीव्ह करायचं आहे. कारण साधूला किंवा सिद्ध माणसाला त्याच्यासारखे अनेक सिद्ध पुरुष तयार करायचे, तेच त्याचं काम आहे. तेच त्याला काम दिलेलं आहे. कुणाला काम दिलेलं आहे, त्या सिद्ध पुरुषाला काम दिलेलं आहे. कुणी दिलेलं आहे, त्या भगवंतानं दिलेलं आहे. की अरे तुला तुझ्या माझ्या कृपेने, भगवंताच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने जर तू जर सिद्ध झाला असशील, तर तू सुद्धा अनेक लोकांना, या सगळ्या जीवांना सिद्ध परापर्यंत तू घेऊन जा, की तळमळ देऊन त्याला भगवंतानी या शरीरामध्ये ठेवलेलं आहे, पाठवलेलं आहे किंवा कार्य करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. स्वरूपाचा संयोगी स्वरूपाची झाला योगी, या कारणे वितरागी निरंतर. त्यामुळे तो नेहमीच वैराग्य संपन्न आहे. स्थिती बाणता स्वरूपाची चिंता सोडिली देहाची, या कारणे होणाऱ्याची चिंता नसते. त्यामुळे त्याला कुठलीच चिंता नाही. आम्हाला चिंता असते की या देहाचं काय होईल, हे रोगाचं कसं होईल, सारखं अनसर्टन्टी असते, सारखं आम्हाला प्रोजेक्टिंग माइंड असतं, चिंता असते, काळजी असते. एकदा त्या स्वरूपामध्ये तो गेल्यानंतर चिंता सोडली देहाची, त्यावेळी कुठली चिंता नाही. चिंता आम्हाला कशाची असते, भविष्याची असते. भूतकाळाची चिंता कधीही नसते. त्यामुळे त्याला भविष्याची काहीही घेणं देणं नाही. त्यामुळे त्याला कुठलीही चिंता नाही. स्वरूपी लागता बुद्धी तुटे अवघी उपाधी, या कारणे निरुपाधी साधूचे नसता. म्हणून या शरीरामध्ये असूनही तो उपाधी रहित आहे, म्हणजे शरीर रहित आहे. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्यायचा, शास्त्रामध्ये हा शब्द वापरला जातो की उपाधी रहित, म्हणजे शरीर सोडलेलं नाही. शरीर आहे, शरीराचा नाश झालेला नाही, शरीराचा निराश झालेला आहे, उपाधीचा निराश झालेला आहे. साधू स्वरूपीच आहे तेथे एक मिनिट पुढे गेलं. साधू स्वरूपीच आहे त्याचे संगची नस आहे, म्हणून साधू तो न पाहे मानापमान. म्हणून साधूला मानापमान नाही, संगच नाही. म्हणजे काय, तो निसंग आहे. तो ऑलरेडी ऑल द टाइम डिटॅच्ड आहे. अलक्षास लावी लक्ष, म्हणून साधू परमदक्ष. ओढू कैसा काही पक्ष परमार्थाचा सदा. अलक्षासी लावी लक्ष, ज्याचं लक्ष करता येत नाही त्याचं त्यानं लक्ष लावलेलं आहे. म्हणजेच तो स्वस्वरूपामध्ये आहे, म्हणूनच तो परमदक्ष आहे. बघा, इट्स अ कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट. म्हणजे ते त्यानं मिळवलेलं आहे, म्हणून तो ज्या वेळेला व्यवहारामध्ये वागतो त्यावेळेला तो अखंड सावधानतेनं वागतो, कारण तो त्या अलक्षाशी लावी लक्ष, म्हणून साधू परमदक्ष. ओढू काही जाणती काही पक्ष. म्हणून परमार्थ इतकं सोपं नाही, अध्यात्म इतकं सोपं नाही. अध्यात्म म्हणजे काही करणं नव्हे, अध्यात्म म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन आहे, कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन. आणि ट्रान्सफॉर्मेशन शरीराचं नाही, ते मनाचं ट्रान्सफॉर्मेशन. स्वरूप आता आतापर्यंत आपण इतक्या सगळ्या ओव्या बघितल्या, त्यात एकही ओवी शरीराची नाही, सर्व ओव्या या मनासाठी आहे. म्हणून परमार्थ किंवा अध्यात्म हे फक्त मनासाठी आहे, आणि त्याच्यामध्ये शरीराचा काहीही उपयोग नाही. शरीरातच असतानाच करायचं आहे, शरीराचा उपयोग करूनच करायचा आहे, पण ते शरीराची नाही.
स्वरूपी न साहे मळ, म्हणून साधू तो निर्मळ, साधू स्वरूपची केवळ म्हणून आसिला. सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हेच जाणे मुख्य वर्म, साधू लक्षणाचा. दिस इज अ सार, दिस इज अ समरी, फायनल चर्म चर्म स्टेटमेंट जे म्हणतात, फायनल समरी स्टेटमेंट. ही ओवी काय आहे? सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हेच जाणे मुख्य वर्म, साधू लक्षणाचे. स्वधर्म म्हणजे माझं स्वतःचा धर्म काय आहे? मी म्हणतो की माझा स्वतःचा धर्म हिंदू धर्म आहे, माझा स्वतःचा धर्म सनातन धर्म आहे. किंवा आम्ही असं म्हणतो की माझं अनेक कर्तव्य आहेत. मला माझं पती कर्तव्य आहे, मला माझं पत्नी कर्तव्य आहे, मला माझा मुलगा कर्तव्य आहे, अशी अनेक माझी कर्तव्य आहे. हे जरी खरं असलं तरी सर्वात मोठं कर्तव्य म्हणजे स्वस्वरूपाचं कर्तव्य, स्वतःच स्वतःसाठी असलेलं कर्तव्य म्हणजे स्वरूपी राहणे हा स्वधर्म. हाच माझा स्वतःचा खरा धर्म आहे, खरं कर्तव्य आहे. स्वरूपी राहणे म्हणजे स्वतः आत्माकार होणे, स्वतः नराचा नारायण होणे, भक्ताचा भगवंत होणे, साधकाचा सिद्ध होणे, हाच आमचं सगळ्यांचा स्वधर्म आहे. हेच आमचं स्वतःचं या शरीराचं कर्तव्य आहे. हा जन्म आम्ही घेतलेला आहे तो यासाठीच घेतलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही आम्हाला धर्म नाही, स्वधर्म नाही. हा शरीर आम्ही खाण्यासाठी घेतलेलं नाही, हे शरीर आम्ही भोगण्यासाठी नाही, हे शरीर आम्ही कम्फर्टेबल लिव्हिंगसाठी नाही, हे शरीर आम्ही फक्त स्वरूपामध्ये राहण्यासाठी, स्वरूपते मिळवण्यासाठी हे घेतलेलं आहे. म्हणून समर्थांचं हे जे ओवी जी आहे ही कोरून ठेवणं आवश्यक आहे आमच्या हृदयामध्ये, की सकळ धर्मामध्ये धर्म. आज धर्माच्या नावावर अनेक वेगवेगळ्या गोष्टी होतात, परंपरेच्या नावावर अनेक वेगवेगळ्या गोष्टी होतात, म्हणून अनेक धर्माच्या डेफिनेशन्स वेगवेगळ्या केल्या जातात. म्हणून धर्माची एकच डेफिनेशन आहे की सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आणि हेची जाणे मुख्य वर्म. या जीवनाचं प्रयोजन काय, या शरीराचं प्रयोजन काय? तू मनुष्य का झालेला आहेस? तुला मनुष्य म्हणून इथं कुणीतरी पाठवलेलं आहे, तुला असंच मनुष्य म्हणून तू आलेला नाहीस. आणि म्हणून मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम ही जी सांगितलेलं आहे की पहिल्यांदा मी मनुष्य होणं आवश्यक आहे, त्याच्यानंतर आम्हाला जिज्ञासा होणं आवश्यक आहे, आणि नंतर आम्हाला सत्संगती म्हणजे सत्पुरुष याचा संग मिळणं आवश्यक आहे. आणि म्हणून हेच जाणे मुख्य वर्म, हेच क्रक्स आहे, आणि हेच सिद्धपणाचं म्हणजे साधू लक्षणाचं क्रक्स आहे. तोच साधू आहे. धरिता साधूची संगती बघा. आणि मग हे जरा आता मग जर मला जर सिद्ध व्हायचं असेल, मला जर साधू व्हायचं असेल, तर मला काय केलं पाहिजे? तुला काही करायचं कारण नाही. तू दुसरा साधू ओळख, दुसरा सिद्ध माणूस कोण आहे तो ओळख आणि त्याच्याकडे जा. संपलं काम. इतकं सोपं काम आहे. आता पुढे सांगतात की धरिता साधूची संगती, आपणाच लागे स्वरूप स्थिती, तुला काहीही स्वरूप स्थिती नाही बाळती, लक्षणे अंगी सिद्धार्थ. कारण काय की हे तुला एकदा कळलं की मग तुला लक्षात येतं की तो सद्गुरू कोण आहे, तो पुढचा माणूस माणूस आहे का साधू आहे का सिद्ध पुरुष आहे, हे मला या लक्षणांवरून कळतं. आणि ही लक्षणं बघितल्यानंतर, त्याचं आचरण बघितल्यानंतर मला कळतं की हा खरोखर सिद्ध साधू आहे का नाही. आणि मग मला काय करायचंय? तेवढंच करायचंय. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी काय केलं की अनेक लोकांच्या परीक्षा घेतल्या, परमहंसांची सुद्धा परीक्षा घेतली. कारण का की त्यांना माहितीये की काय पाहिजे. आणि म्हणून एकदा त्यांना कळलेलं असलं की मला काय पाहिजे, तो साधू कसा आहे कळल्यानंतर, आणि ज्या वेळेला त्यांना लक्षात आलं की रामकृष्ण परमहंस हे स्वतः सिद्ध आहेत, स्वतः साधू आहेत, ज्यांना त्यावेळेला तो साक्षात्कार झाला, त्यावेळेला ते तिथं नतमस्तक झाले. धरिता साधूची संगती, आपणास लागे स्वरूप स्थिती, म्हणजे इतकं सोपं आहे. बाकी काही वाचायचं सुद्धा कारण नाही. कारण काय की तो माणूस जसा आहे तसा मी होतो, कारण मी त्याच्या बरोबर जातो, त्याचं अंतःकरण जाणून घेतो, आणि अंतःकरण जाणून घेतल्यानंतर मी तसं वागतो, तसं माझं आचरण होतं. स्वरूप स्थितीने बाणती, लक्षणे अंगी सिद्धा, ऐसी साधूचे लक्षणे अंगी बाणते निरूपणे, परंतु स्वरूपी राहणे निरंतर सिद्धा. म्हणून हे साधूची लक्षणं हे निरूपणानच, म्हणजेच या विवेकानीच, म्हणजेच श्रवणानीच, म्हणजेच या दासबोधाच्या श्रवणाने
या उपदेशाच्या श्रवणाने, या आत्मबोधाच्या श्रवणाने फक्त हे आम्हाला साधूची लक्षणं कळू शकतील, आम्हाला समजून घेता येऊ शकतील, त्याचं आचरण करता येऊ शकेल. आणि ते आमच्या आचरणामध्ये आणल्यानंतर आमचं एकच कर्तव्य आहे की त्या स्वरूपामध्ये निरंतर राहणे. निरंतर स्वस्वरूपी साहता स्वरूपची होईचे तत्वता, मग लक्षणे अंगी बाणता वेळ नाही श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे तू एवढा प्रयत्न कर, तू त्या साधूला हुडक आणि त्या साधूच्या संघामध्ये राहा. म्हणजे काय कर की ते फिजिकली राहू नकोस, हे सगळं आंतरिक आहे, त्यामुळे त्याचं अंतरंग जाणण्याचा प्रयत्न कर. आणि तो जसा अंतरंगाने आहे की तुला मी आता जी सगळी लक्षणं सांगितली ना, ते लक्षणं तुझ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तुझं स्वरूप, म्हणजे तुझं अंतःकरण, तुझं मन चेंज करण्याचा हे कर. ट्रान्सफॉर्मेशन मनामध्ये होऊ देत. आणि ज्या वेळेला तुझ्या मनामध्ये सगळं जे ट्रान्सफॉर्मेशन होईल, त्या सत्संगामधून तू तसा होशील. त्याला वेळ लागणार नाही, अजिबात वेळ लागणार नाही. मग लक्षणे अंगी बाणता वेळ नाही श्रीराम. स्वरूपी राहिल्या मती, अवगुण अवघेची सांडती या, परंतु यासी सत्संगती निरूपण पाहिजे श्रीराम. म्हणजे दोन गोष्टी पाहिजेत. काय? सत्संगती पाहिजे आणि सत्संगामध्ये निरूपण पाहिजे. म्हणजेच काय तर विचार पाहिजे, विवेक पाहिजे, आत्मविचार पाहिजे. आणि हे सगळं कसं आहे तर ऑटोमॅटिकली आमचे सगळे अवगुण सांडून जातील. सकळ सृष्टीचा ठाई अनुभव एकची नाही, तो बोलिजेल सर्वही पुढले समाज श्रीराम. आणि म्हणून संबंध सगळ्या सृष्टीचा एकच अनुभव आहे. कुणालाही जरी साक्षात्कार झाला, कुणीही जरी तो सिद्ध पुरुष झाला, तरी तो एकच अनुभव आहे. तो आत्मा अनुभव म्हणजे स्वरूपाचा जो अनुभव आहे तो एकच आहे. तो अनुभव कसा आहे तो आपण पुढच्या समासामध्ये पाहणार आहे असं समर्थ म्हणतात. आणि तो समास म्हणजे शून्य अवस्था, ही अवस्था आहे. ही बौद्ध काळामध्ये नंतरच्या ह्याच्यामध्ये जे अपभ्रंश झाले त्याच्यामध्ये शून्यावस्था हा एक अवस्था मांडली गेली. आणि ही अवस्था म्हणजे हे जे परसेप्शन होतं त्यावेळेला समाजामध्ये, की अवस्था येणं म्हणजेच आत्मस्थिती मिळवणं, म्हणजे स्वरूपस्थिती मिळवणं. तर ते जे खंडन आहे त्या विषयाचं खंडन ते आपण पुढच्या समासामध्ये पाहणार आहोत. ते आपण पुढच्या समासी पाहू, पुढच्या रविवारी पाहू. आज आता आपण इथेच थांबू. कोणे स्थितीने राहती त्याचा अनुभव पाहती, रामदास म्हणे श्रोती अवधान देण्याचे काम. म्हणून समर्थ म्हणतात की आता पुढच्या वेळेला त्यासाठी आपण अवधान द्यावं. आपण आता इथेच थांबूया. इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्ध लक्षण नाम समास नवमास. प्रार्थना म्हणते. हा. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे ओरी दयाळा, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया देवराया. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी देवराया. जय जय रघुवीर समर्थ. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेल्या आहेत, ऑडिओ आणि व्हिडिओ.
काही कोणाला जर शंका असतील, काही क्वेश्चन्स असतील, काही कॉमेंट्स असतील तर आपण करू शकतो. ऍक्च्युली मला पुढचा समाज पण चालू करायचा होता, कारण तो समाज खूप मोठा आहे. हा जो दशक आहे हा सर्वात मोठा दशक आहे दासबोधामधला, आणि या प्रत्येक समाजामध्ये खूप जास्त ओव्या आहेत, आणि त्यामुळं तो समाज, पुढचा समाज तर जवळजवळ 80-82 ओव्या आहेत. ते पुढच्या रविवारी आपण कव्हर करू, पण मला वाटतं की आज आपण केलं असतं, चालू झालं असतं, बरं झालं असतं, पण ते काही झालं नाही, कारण सिद्ध लक्षण हे पण समाज महत्वाचा होता. काही जर शंका असतील, काही कॉमेंट्स. अनम्यूट करायला लागेल, कारण सगळ्यांचे आय थिंक माइक्स म्यूट आहेत. नमस्कार दादा, जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. अख्खा दासबोध, प्रत्येक समास इतका समजून सांगणं हे अक्षरशः शिवधनुष्य तुम्ही हातात घेतल्यासारखं आहे, आणि ते खूप प्रभावी होत आहे. आता आजच्या समासाबद्दल काय बोलायचं, म्हणजे काही प्रश्न तुम्ही शिल्लक ठेवलेलाच नाहीये. साधूची लक्षणं, साधूचा प्रवास, त्याचे टप्पे, पंचकोशाची स्थिती समजून त्यात कसं आपल्याला राहता येतं, म्हणजे कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेटिव्ह सेशन होतं हे. म्हणजे की शरीराने व्यवहार करता येतो आणि सूक्ष्माने परमार्थ करता येतो. म्हणजे मला आता तेच आठवते की आपल्याला बाहेर कितीही रक्ताचं पाणी केलं तरी आपल्यात कसे दुर्गुण आहेत याची यादी पडवली जाते किंवा पाढा वाचला जातो. पण आपण जेव्हा परमार्थात येतो तेव्हा आपल्याला ते गुरुतत्व म्हणतं की तुम्ही निष्पाप आहेस, तू निर्विकार आहेस, तू हे नाहीच आहेस. पंचीकरणामध्ये आपण बघितलं. हा, तर ह्याच्यात प्रश्न विचारायला मला काहीच नाहीये, फक्त तिथे दृढ कसं राहता येईल आपल्याला. स्थूलाने व्यवहार आणि सूक्ष्माने परमार्थ करताना जर ऑब्स्टेकल्स येतात, सगळीकडे अनरेस्ट आहे, सगळीकडे संशयाचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे, अशात आपण इथं स्थित कसं राहायचं, एवढाच प्रश्न होता. सो दॅट इज लाईक लास्ट स्टेट. म्हणजे ते एकदम आम्हाला तिथं स्थिर राहणं हे अवघडच आहे, आणि त्यासाठीच आपण जर थोडासा जर विचार केला तर पहिल्यांदा भगवंतानी आम्हाला सांगितलेलं आहे की तो निष्काम कर्मयोग करा. म्हणजेच थोडक्यात समर्थांनी पण सांगितलं की आधी आमचं माइंड कंट्रोल हे महत्वाचं आहे. आपल्याला यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे पतंजलींनी पण सांगितलं. म्हणजे समाधी ही सगळ्यात शेवटची अवस्था आहे, स्थिर राहणं ही सगळ्यात शेवटची अवस्था. आम्ही जर असं म्हणलं की आता मी एका पहिल्यांदा त्या अवस्थेला मी राहू शकेन, तर आमचं उलट फ्रस्ट्रेशनच होईल. तर त्यासाठी आम्हाला काय सांगितलेलं आहे, तर पहिल्यांदा तू काय कर की मनाचे श्लोक म्हणजे माइंड कंट्रोल कर. भगवंतांनी सांगितलं गीतेमध्ये की माइंड कंट्रोल करा, म्हणजेच काय करा, तर निष्काम कर्मयोग करा. निष्काम कर्मयोग करा म्हणजेच काय की तर तुम्ही जे कर्म करताय दिवसभर ते तुम्ही आधी पहिल्यांदा तेचा अभ्यास करून ते आत्मसात आणायचा प्रयत्न करा. कारण तेच बेसिकली क्रक्स आहे, तेच आम्हाला स्थिर ठेवू शकत नाही. कारण आम्ही किती जरी म्हणलं तरी आम्हाला राग येणार नाही, तरी आम्हाला राग येतो. किती आम्ही म्हणलं की आम्हाला एन्झायटी येणार नाही, तरी आम्हाला एन्झायटी येते. किती आम्ही म्हणलं तरी अनसर्टन्टी आम्हाला नको आहे, तरी आम्हाला अनसर्टन्टी मध्ये आम्ही राहू शकत नाही. किती म्हणलं की आम्हाला प्रसंगामध्ये भय वाटायला नको पाहिजे, तू निर्भय आहेस, तू निर्भय आहेस, तू आत्मस्वरूप आहेस, असं म्हणलं तरी माझी भीती जात नाही. हे सत्य आहे. आणि म्हणून आम्हाला पहिल्या स्टेपला पहिल्यांदा काय सांगितलंय, तर माझं आधी जगणं चेंज करा. तो कशा पद्धतीने मी जगायला पाहिजे ते जगणं पहिल्यांदा मला चेंज करायला पाहिजे. आणि ते म्हणजे काय, तर कर्म हे मी प्रत्येक जण करतो. कर्म कुठलं करतो ह्याला महत्व नाही, पण ते कुठल्या भावानी करतो ह्याला महत्व आहे. म्हणून ज्या वेळेला मी त्या भावानी कर्म करायला लागतो त्यावेळेला पहिल्यांदा काय होतं, तर माझ्या इच्छा माझ्या कामना या कमी होतात. माझ्या इच्छा माझ्या कामना कमी झालं की माझी वासना, माझी भोगायची जी वृत्ती आहे ती कमी होते. ती कमी झाली की ऑटोमॅटिकली काय होतं की ती कर्म केल्यानंतर मला पाहिजे तसं यश पाहिजे, की ते कर्म व्हायलाच पाहिजे, आणि कर्म झालं नाही तर मला प्रॉब्लेम येईल, ही वृत्ती कमी होते. म्हणजेच काय होतं, तर माझ्यामध्ये असलेला जो जी अस्थिरता आहे ती थोडी कमी होते. म्हणजे काय होतं, तर मी ह्या जगामध्ये वावरत असताना, म्हणजे ती जसं आपण जर स्पोर्ट्समन म्हणलं की विराट कोहली, म्हणजे विराट कोहलीची जी अवस्था आहे की मन शांत आहे, माझं ऍक्टिव्हिटीज चालू आहे,
त्या कुठल्या बेसिसवर आहेत? हा निष्काम कर्मयोगच आहे. हेच स्थिर राहणं आहे. पहिल्यांदा आधी माझं ते मन स्थिर राहणं हे आम्हाला साधलं. ते साधणं म्हणजेच थोडक्यात काय की कर्म नियतम कुरु कर्मत्वम, किंवा कर्म करताना कर्मयोगी होणं म्हणजेच कर्म करताना मी ते कर्म युक्तीनं करणं म्हणजे माझी पहिली लढाई आहे. म्हणून आता जे सगळं जे आलेले जे सगळे जे होते की लोभ, राग, लोभ, मद, मोह, मत्सर, चिंता, काळजी, या सर्व गोष्टी माझ्या कर्मयोगाच्या आचरणाने जातात. आणि हे वेदांमध्ये पण सांगितलेलं आहे. कर्म, उपासना, ज्ञान हे 3 विकारांवर सांगितले की मल, विक्षेप आणि आवरण. मल कशासाठी? तर कर्मयोग माझा मल जाण्यासाठी, म्हणजेच हे सगळे विकार कमी करण्यासाठीच मनाची मी कर्मयोग. त्यामुळे जर एखादा म्हणला की नाही मी डायरेक्ट ज्ञानापर्यंत जाईल, मी कर्मयोग करणार नाही, तर ते शक्यच नाही. म्हणून पहिल्यांदा तो माझा स्वभाव झाला पाहिजे. कर्मयोगाने वागणं म्हणजेच थोडक्यात काय की मी माझ्यासाठी न जगणं, मी त्या परमेश्वरासाठी जगणं, त्या भगवंतासाठी जगणं. म्हणजे माझं बॉडी काम करतेय, माझं शरीर काम करतंय, पण आज माझी अवस्था काय होते की मला माझ्यासाठी काहीतरी पाहिजे, काहीतरी मिळवायचं, त्यासाठीच मी काम करतो. आणि जर मला तर ते मिळवायचं नसेल तर मी काम करत नाही, मी विड्रॉ होतो त्यातून. म्हणजे थोडक्यात काय की मी माझ्यासाठी काम करतो. मी आता ज्यावेळेला माझी अशी अवस्था होईल की मी कुठलंही जे काम आहे, कुठलंही काम असेल, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुठलंही काम असेल ते मी माझ्यासाठी करत नाही, माझ्या भगवंतासाठी करतो. ते कर्मातनं जे जे काही मला मिळेल ते मी भगवंताचा प्रसाद म्हणून घेतो. त्यामुळे ते कर्म फक्त चांगलं करणं, मनापासून करणं, मन ओतून करणं एवढंच माझं कर्तव्य आहे. अशा पद्धतीने मी काम करणं म्हणजे जसं अर्जुन म्हणला की करिष्ये वचनम तव. आता तू जे सांगशील ते मी करतो. निमित्त मात्र भवसव्य साचीन. तू फक्त निमित्त मात्र होऊन इथे काम करत राह. आणि असं ज्या वेळेला तू काम करण्याचा अभ्यास करशील, असं 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, वर्षानुवर्ष करशील, त्यावेळेला तो तुझा स्वभाव होईल. त्या माणसाची विचार करण्याची पद्धत बदलते. तो माणूस कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म होतो मनाने, की तो माणूस म्हणजे हेच समाधानी मनाच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणजे त्यामुळे ऑटोमॅटिकली माणूस काय होतो, तो चांगलं आचरण करायला लागतो. त्याचं म्हणजे पहिल्यांदा काय होतं, त्याचं जर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, त्याचे सद्बुद्धीनं तो विचार करायला, म्हणजे सद्बुद्धी म्हणजे चांगली बुद्धी. त्या सद्बुद्धी झाल्यामुळे तो कर्म कुठली करेल, तर तो सत्कर्म करेल, तो चांगली कर्म करेल. सद्बुद्धीचा परिणाम असा होतो की त्याचे विचार सुद्धा सद्विचार होतील, म्हणजे त्याचे विचारही चांगले होतील. म्हणजे सद्बुद्धी झाली, सद्विचार झाला, सद्विचार झाल्यानंतर सदाचरण, त्याच्याकडनं आचरण कुठलं होईल, सदाचरण होईल. म्हणजे त्याच्याकडे आचरण चांगलं होईल. म्हणजे विचार चांगले झाले, आचार चांगले झाले, वाणी चांगली झाली, बोलणं चांगलं झालं, आणि मग त्यामुळे काय होईल, तर तो धर्माधिष्ठित त्याचं हे होईल, प्रवास होईल. म्हणजे त्याचं जे काही आहे. आणि म्हणून असं म्हणलेलं आहे की धर्मो रक्षति रक्षितः. जो धर्माचं रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण करतो. म्हणजे ज्या वेळेला माझा स्वभाव, माझं अंतःकरण अशा पद्धतीने ज्या वेळेला जाईल, अशा पद्धतीने, आणि ते 1 दिवस नाही, तो माझा स्वभाव. म्हणजे आज संपल आहे की आज मला आता विराट कोहलीला सांगायला लागतं का हो की आता तुला स्ट्रेट ड्राईव्ह असं मारायचं आहे. तो सुरुवातीला, किंवा सचिन तेंडुलकरने किती प्रॅक्टिस केली आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हे जसं आम्हाला कळतं तसं अध्यात्मामध्ये पण तेच आहे, दुसरं काहीच नाहीये. हे प्रॅक्टिस करून 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 आम्ही निष्काम कर्मयोग केला की ऑटोमॅटिकली आम्हालाच कळतं की माझ्या मनामध्ये असलेला जो मल आहे तो हळूहळू कमी झाला. म्हणजे काय झालेलं आहे, तर सिंपल गोष्टीमध्ये मला राग याचा कमी झालेला आहे. कालच्यापेक्षा मी आज कमी रागवतो, कालच्यापेक्षा आज मी कमी एन्झायटी असते, कालच्यापेक्षा आज मी अनसर्टन्टी मी चांगली हँडल करू शकतो, कालच्यापेक्षा आज मी चांगले कुठलेही प्रसंग आले तरी मी आत्मविश्वासानं तोंड देऊ शकतो. म्हणजे ह्या सर्व गोष्टीमध्ये मलाच कळतं की आता मी स्थिर झालेलो आहे. आणि हे स्थिर होणं म्हणजेच आत्मस्वरूपामध्ये स्थिर होणं आहे, वेगळं काहीच नाहीये. देयर इज नथिंग. हे असं कुठेतरी चमत्कार होऊन काही होत नाही. हे झाल्यानंतर
दुसरी पुढची गोष्ट मग आम्ही उपासना करायला लागतो ऑटोमॅटिकली. आम्हाला आता बाहेरच्या गोष्टीमध्ये फार रस वाटत नाही, मॉलमध्ये जाण्यात रस वाटत नाही, कपड्यांमध्ये रस नाही, लग्नामध्ये रस नाही. लग्नामध्ये जातो पण जातो तेवढा परत येतो. त्याच्यामध्ये कोण आलंय काय आलंय, बहिर्मुखता वृत्ती नाही. बहिर्मुख जी वृत्ती आहे ती हळूहळू अंतर्मुख वृत्ती होते. म्हणजे हा काय म्हणतोय, तो काय म्हणतोय, इथं काय चाललंय, तिथं काय चाललंय, हा आलाय का, तो आलाय का, ह्याच्यामध्ये काहीही मला रस नाही. ऑटोमॅटिकली माझा रस कुठं होतो की माझा उपासनेमध्ये, साधनेमध्ये मला गोडी वाटायला लागते. म्हणजे मी काय करतो, मग ऑटोमॅटिकली माझं अस्थिर मन स्थिर व्हायला लागतं. म्हणजे ज्यावेळेला मी जपाला बसतो त्यावेळेला मी तासभर जप केला तरी मला काही फरक पडत नाही, मी बाहेरच येत नाही. त्या जपामध्ये मी माझं तल्लीन होतो, एकाग्र होतो. ध्यानामध्ये, मेडिटेशनमध्ये मी एकाग्र होतो. मला विचार सुद्धा करायला लागत नाही, मी कोण आलं कोण गेलं काहीही मला फरक पडत नाही. म्हणजे काय झालं की माझी मल विक्षेप, विक्षेप म्हणजे चंचल मन, चंचल मन हळूहळू शांत स्थिर होतं. आणि मग काय होतं, आणि मग ज्ञान म्हणजे स्वस्वरूपाचं जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये मी जाणून घेऊन हळूहळू स्थिर होतो. म्हणून ह्याला म्हणतात की जसं कळी आमची जी बड असते ती ब्लॉसम होते, फुलते, ती एका दिवसात फुलत नाही. तुम्ही जर बघा गुलाबाचं जर फुल बघितलं तर पहिल्यांदा कळी असते, ती हळूहळू थोडी मोठी होते, हळूहळू फुलते, उमलते म्हणतात. हे उमलणं आहे, हे फोर्स करून काही करायचं नाहीये. इथे मला आज आता हे करायचंय, मला ते करायचंय, मला आता स्वस्वरूपाने राहायचंय, स्थिर व्हायचंय, असं मला काही फोर्सफुली काहीही करायचं नाहीये. माझं ते उमलणं आहे. म्हणजे थोडक्यात काय की आय एम ग्रोईंग आउट ऑफ माय विकनेसेस. जे माझ्यामध्ये जे विकनेसेस आहेत ते मी हळूहळू हळूहळू हळू थोडक्यात काय करतोय मी तर खालच्या लेवलमधनं वरच्या लेवलला जातोय. म्हणजे काय करतोय, अन्नमय कोशापासून मी प्राणमय कोशामध्ये जातोय, प्राणमय कोशापासून मनोमय, मनोमय, म्हणजे माझी ही प्रगती चालू आहे. म्हणजे आय एम बेसिकली ग्रोईंग ऍज अ पर्सन, आय एम ग्रोईंग ऍज अ ह्युमन बिईंग. आणि ज्या वेळेला मी आय एम ग्रोईंग ऍज अ ह्युमन बिईंग, ऑटोमॅटिकली इट रिफ्लेक्ट्स ऑन एव्हरीथिंग व्हॉट एव्हर आय डू. इफ आय टॉक, व्हॉट एव्हर आय बेसिकली डू, एव्हरीथिंग इट विल गेट रिफ्लेक्टेड. जसं सांगितलंय, सूर्य कधी लपवता येत नाही, तसं साधक कधी लपवू शकत नाही, कारण साधक तो रिफ्लेक्ट होतोच, तो मॅनिफेस्ट होतोच. त्याच्यामधले हे जे सगळे जे चांगले जे गोष्टी आहेत तो हळूहळू हळूहळू मॅनिफेस्ट होतो, हळूहळू हळू होतो. त्यामुळं त्यालाच कळतं की आता मी स्थिर व्हायला लागलो. त्यालाच कळतं की अरे आता मी कालच्यापेक्षा आज स्थिर झालेलो आहे. बरं, कालच्यापेक्षा आज मी अंतर्मुख झालेलो आहे, कालच्यापेक्षा मी जास्त आनंदी आहे, कालच्यापेक्षा मी आज जास्त शांत आहे. म्हणजे जसं म्हणजे ह्याला आता पुढचं उदाहरण, हे पण केवढं शास्त्रात किती त्याचा विचार केलाय. ज्या वेळेला आम्ही चालतो किंवा ज्यावेळेला आम्ही ती आळी जर बघितली, जी कशी निसर्गाला आम्ही खूप शिकू शकतो, ती अशी चालत असते फांदीवरून. म्हणजे तो किडा बघितला असेल तर बघा, तसं त्या पावसाळ्यात तो किडा असतो, तो असं जातो. म्हणजे काय करतो, पहिल्यांदा अंग असं वरती घेतो आणि मग पाठीमागचं सोडतो, पुढे जातो, पाठीमागचं सोडतो. म्हणजे थोडक्यात काय की आपण चालताना कसं लागतो, दोन्ही पाय एकदम टाकत नाही, आपण पुढचा पाय टाकतो पुढे आणि मग पाठीमागचा पाय काढून घेतो, मग पुढे जातो. बरोबर आहे की नाही? तसं साधकाचं पण तसंच आहे. जसं जसा प्रवास होत जातो तसं तसं तो मागची माणसं सोडतो, मागचे मित्र सोडतो, मागच्या मैत्रिणी सोडतो, मागचे सगळे जे, आणि मग त्याला लक्षात येतं की अरे पुढे जे आहे ते अजून जास्त चांगलं आहे, अजून जास्त चांगलं आहे, अजून आपल्या प्रगतीसाठी आहे, आपल्या शांततेसाठी आहे. तसं तसं तो करत तो स्टेप बाय स्टेप, त्याला जसा कॉन्फिडन्स येतो, जसं जसं त्याचा कॉन्फिडन्स वाढतो चालण्यातला, लहान मुलाचं जसं चालतं तसं तो मूल पळायला लागतो, तसा साधक पण पळायला लागतो. साधक एकदम जोरात पळायला लागतो, एकदम तो पळत नाही. दुसरं उदाहरण, विमानाचं ज्यावेळेला हे होतं, टेक ऑफ होतो, त्यावेळेला एकदम असं टेक ऑफ होत नाही. पहिल्यांदा रनवेला जातो, रनवेला स्लो स्पीड असतो, रनवेला फुल स्पीड असतो, आणि मग फुल स्पीड झाल्यानंतर काही वेळ त्या फुल स्पीड मध्ये गेल्यानंतर बॉडी अशी वरती उचलली जाते, आणि काही वेळ वरती झाल्यानंतर मग तो बेसिकली काही माइल्स वरती गेल्यानंतर मग ते स्थिर होतं. हेच अध्यात्म आहे. अध्यात्मामध्ये स्थिर आहे. तर हे उदाहरण जर मी लक्षात घेतलं तर पहिल्यांदा आम्हाला निष्काम कर्मयोगानं रनवेवरनं पळायचं आहे. निष्काम कर्मयोग म्हणजे रनवेवरनं पळणं आहे. नंतर तुमचं वरती बॉडी उचलणं विमानाची म्हणजे आमची साधना आहेत. या साधना वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, त्या भक्ती आहेत, नवविधा भक्ती आहेत, त्या सगळ्या भक्ती आहेत. आणि मग ज्या वेळेला आम्ही ग्लायडिंग होतो,
त्यावेळेला आम्हाला कुठलंही मदत लागत नाही, ज्यावेळेला आमचा कुठलेही एफर्ट्स नाही आहेत, त्यावेळेला आम्ही त्या आत्मज्ञानामध्ये स्थिर होतो. त्यामुळं आत्मज्ञान हे शाब्दिक नाहीच आहे. ज्ञान हे तुमचं कम्प्लीट ट्रान्सफॉर्मेशन आहे. आत्मज्ञान मला आलेलं आहे ह्याचा अर्थ म्हणजे काय झालं, तर मी इथे बसून रिमोट कंट्रोलनं विमान उडलेलं बघतो एवढंच मला दिसतंय. आय एम नॉट एन्जॉईंग इट. मी त्या विमानाची सैर केली नाही, मी फक्त जाताना फक्त विमान बघतो, अरे किती छान जात आहे. म्हणजे थोडक्यात आमचं फक्त आत्मज्ञान शाब्दिक आत्मज्ञान झालं. पण आम्हाला त्या विमानामध्ये बसायचं, तो अनुभव घ्यायचा आहे. म्हणून हे आम्हाला 26,000 फुटावर जाऊन स्थिर राहिल्यावर कसं जग दिसेन असं होतं. आणि मग खालची जी मजा आहे तसं ते आहे. खाली बघितल्यानंतर ज्यावेळेला डेकवर तुम्हाला सांगतात की आता तुम्ही फिरू शकता, आणि त्यावेळेला आम्ही खाली बघतो, त्यावेळेला आम्हाला जी मजा आहे तीच माणसाची मजा आहे. की त्यावेळेला काय होतं की देन यू रिअलाइज की अरे की मी किती वरती आलोय. वरती म्हणजे कसं, मनाने वरती आलोय. माझं मन हे उन्मन, म्हणजे पूर्वीच्या मला गोष्टी अतिशय साध्या गोष्टीने मी डिस्टर्ब होत होतो. साध्या गोष्टीमध्ये मला क्रेविंग होतं. साध्या गोष्टीमध्ये मला त्या मिळवाव्याचं वाटत होतं. त्याच्यामुळेच माझ्यामध्येच राग, द्वेष, मद, मोह, मत्सर आलेले होते. आता मी सगळ्याच्या वरती झालेलो. म्हणजे मीच ऍक्च्युली माझं उद्धरेत आत्मानं, मीच स्वतःला उद्धार करून घेतलेला आहे. आणि मग उद्धार केल्यानंतर मग त्याच वेळेला तो माणूस म्हणतो की अरे ह्या शरीरामध्ये असतानाच मी आनंदी आहे. आय एम हॅपी विथ मायसेल्फ. मला आता काही मिळवायचं नाही, कारण काय जे मिळवायचं होतं ते मी मिळवलेलं आहे. आता मला आनंद कुठून बाहेरून मिळवावा असं मला वाटत नाही. मग तो म्हणेल की आता मग जो विमानामध्ये वरती जो ग्लायडिंग मध्ये त्याला काही फरक पडत नाही. तो कधी बेसिकली टेक ऑफ होणार आहे, कधी लँडिंग होणार आहे, किती जाणार काही नाही. सो इज जस्ट एन्जॉईंग. तसंच सो ही इज जस्ट रिलॅक्स. म्हणजे त्याला काही कुठलाही ओढाताण नाही, कुठलाही प्रॉब्लेम नाही. जसं जसं प्रॉब्लेम येईल तसं तसं तो शरीर त्याचं ऍक्टिव्ह आहे, पण तो आतून शांत आहे. ही जी अवस्था आहे हीच स्वस्वरूपाची अवस्था. ऍक्च्युली तसं बघायला गेलं ना तर ऍक्च्युली सिद्ध काहीही अवघड नाही, काहीही चमत्कारिक नाही, काही गूढ नाही. हे फक्त इम्प्लिमेंटेशन करणं अवघड आहे. म्हणजे समर्थांनी आमच्या इथं स्टेप बाय स्टेप सांगितलं की तू हे असं केलंस तर तू असा होशील, तसं केलंस तर असा होशील. तुझं तू सरव, तू सिद्ध आहेस का नाही. म्हणजे सेल्फ इंट्रोस्पेक्शन. तुम्हाला दुसरं कोणी सांगू शकत नाही की तू सिद्ध आहेस नाही. हे माझं मीच सांगू शकतो की मी त्या पद्धतीने मी प्रवास करतोय का नाही, आणि ते प्रवास करताना मी कसा प्रवास केला पाहिजे, आणि प्रवास करताना मला काय उपयोगाचं येईल, हे स्थिर आहे, बाकी काहीच नाही. म्हणजे आम्ही म्हणून म्हणलं जातं की सुरुवातीच्या काळामध्ये ज्ञान वैराग्य प्राप्त्यर्थम अहम इदम करिष्ये. म्हणजे ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करण्यासाठी ही मी साधना करतोय. पण एका ठराविक स्टेपला गेल्यानंतर आता मला तेही मिळवायचं नाही. म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी मी हे सगळं करतोय असं सुरुवातीच्या काळामध्ये जरी साधकांनी म्हणलं, तरी ते जात असताना ज्यावेळेला तो टेक ऑफ होऊन तो ग्लायडिंग स्टेटमध्ये असतो, त्यावेळेला तो म्हणतो की अरे आता मला तो भगवंत सुद्धा मिळवायचा नाहीये. कारण भगवंत म्हणजे काय आणि भगवंताला मिळवणं म्हणजे काय हे मला आता ऑलरेडी कळलेलं आहे. त्यामुळं त्याच्या सर्व कामना दोन पडतात. म्हणजे आमच्या व्यवहारामध्ये आमच्या अनेक कामना असतात, पण साधकासाठी एकच कामना आहे की ते म्हणजे परमेश्वराचं दर्शन किंवा परमेश्वराची प्राप्ती. हे एकच कामना आहे. पण ती कामना सुद्धा त्या प्रवासामध्ये दोन पडते. म्हणून काय की यू जस्ट एन्जॉय युअर जर्नी. सो इट इज नॉट लाईक अ डेस्टिनेशन यू आर रिचिंग ॲट, की तिथं गेल्यानंतर मी काहीतरी मिळवणार आहे आणि तिथं काहीतरी मी स्थिर होणार असं नाही. द प्रोसेस इट सेल्फ इज दॅट एन्जॉय. दिस प्रोसेस इट सेल्फ इज बेसिकली इज अ जर्नी. आणि त्या प्रोसेसमध्ये तुम्ही कधी सिद्ध होता ते तुम्हालाच कळणार. मस्त. थँक्यू सो मच. खरंच 1 तास बोलून तुम्ही माझ्या प्रश्नासाठी, म्हणजे एका प्रश्नासाठी तुम्ही इतका वेळ परत विस्तारित सांगितलं. धन्यवाद. थँक्यू. खूप कृतज्ञ. पण हे प्रोसेस नाही, तुम्ही शॉर्ट मध्ये टाळू शकता. म्हणजे एखाद्या प्रश्नाला एवढा वेळ द्यायची काही गरज नाही, पण तुम्ही मनापासून तळमळ कळतीये तुमची की ते पूर्ण निराश झाला पाहिजे सगळ्या शंकेचा. थँक्यू. अजून काही क्वेश्चन्स? चालेल, 1-2 मिनिटं आपण थांबूया, नाहीतर मग आपण हा सेशन क्लोज करू. मी रेकॉर्डिंगही थांबवतो.